पासून या क्षेत्राचा मी खऱ्या अर्थानं कार्यकर्ता म्हणून वावरत असताना मी एक अभ्यासक काय जाणून घेण्याच्या भूमिकेतून मी ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये वावरतो. मी 5-7 वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी अनुभवल्या त्यातून काही स्वतःचं मत बनायला लागलं, अशी परिस्थिती जाणवायला लागली. आणि म्हणून भटकई मुक्त आपण आहोत. शासन दरबारी आपली नोंद भटकई मुक्त म्हणून आहे. आपण जरी जाती जातीचं काम करत असलो तरी शासनाच्या दरबारामध्ये आपल्याला भटकई मुक्तांच्या पंक्तीत बसूनच आपल्याला लाभ घ्यावे लागतात. ही वस्तुस्थिती असल्यामुळे आपल्याला शासनाच्या दरबारी आपले काही म्हणणं मांडायचं असेल, भूमिका मांडायची असेल तर आपल्याला भटकई मुक्त ह्या नावानेच आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं, पर्याय दिसत नाही. काही कंगुरे ह्या विचाराला असे पण येतात की जात म्हणून आपण एकत्र येऊन काही जातीने आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावात स्वतंत्र काही आरक्षणाचे फायदे उठलेले आहेत, त्याचा भाग म्हणून काही आपल्यामध्ये तशी पण चळवळ होताना दिसते. परंतु ती शक्ती आहे का आपल्यामध्ये? तर आपण नीट बघितलं तर मला असं वाटतं की त्या शक्तीचा विचार केला ज्याच्याकडून आपल्याला हे लाभ घ्यायचे ती शक्ती आणि आपल्या समाजाची शक्ती याची तुलना केली तर आपण फारच कमी पडतो. आणि म्हणून आपल्याकडे पर्याय दिसत नाही. मला असं वाटतं की शासनाने जरी त्यांच्या सोयीसाठी आपल्याला भटकई मुक्त या कॅटेगरीखाली एकत्र ठेवलं असलं, नाव म्हणून दिलं असलं तरी लाभ घेण्यासाठी आपल्याला सगळ्याला एकत्र यायल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून हा उद्देश घेऊन काम करत असताना काही संधी मला मिळत गेल्या. मी असणाऱ्या सर्व संघटनांमध्ये सगळ्या काम करणाऱ्या चळवळींच्या बरोबर काम करत आलेलं आहे. सगळ्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचाच भाग म्हणून मला एक संधी मागच्या महिन्यामध्ये दिल्लीला जाण्याच्या संदर्भात आली. भटकई मुक्तांचे अनेक प्रश्न आहेत, ते आपण विस्ताराने या ठिकाणी चर्चा करणारच आहोत आज. परंतु एक महत्वाचा प्रश्न होता. काही माझ्या मित्रांनी मला सांगितलं की ह्या विषया संदर्भात आपल्याला दिल्लीला चर्चेला जायचंय, तर तुम्ही महाराष्ट्रातून तुम्ही यावं त्या शिष्टमंडळामध्ये दिल्लीला. म्हणून मी दिल्लीला मागच्या महिन्यामध्ये एका शिष्टमंडळाबरोबर गेलो होतो. विषय होता आज भटकई मुक्त म्हणून घटक जे व्यवस्थेमध्ये दिसतो तो पालात राहतो, एका कच्च्या घरामध्ये राहतो, अतिशय बेदखल वृत्तीने हा समाज जगतो. आणि असं असल्यामुळे व्यवस्थाही त्याच्यावर अन्याय करते, शासन दरबारी त्याच्यावर अन्याय होतो. आणि मग त्यांची घरं जाळली जातात, महिलांच्या इज्जती लुटल्या जातात, माणसांना स्थान नाही, त्यांना गावात किंमत नाही, अशा प्रकारचं चित्र आहे. मग शासन म्हणून जर आपण या देशाचे नागरिक असेल तर त्याची काही जबाबदारी आहे की नाही या संदर्भात आम्हाला संरक्षण देण्याची. मग या भूमिकेतून जसं आपण बघतो की आपल्या अस्पृश्य आणि आदिवासी बांधवांसाठी होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी त्यांना अॅट्रॉसिटी ऍक्ट सारख्या कायद्याचं संरक्षण आहे. आणि आम्ही तुलनात्मक दृष्ट्या बघितलं या व्यवस्थेमध्ये तर दलित, आदिवासी, भटकई मुक्त म्हणून आम्हाला असं एका वळीनं गणलं जातं, आम्हाला त्या समानतेने मानलं जातं. आणि मग माझ्यासारखा आशेने जातो समाज सगळा ह्या गोष्टीने बघतो की आम्हाला पण तशा पद्धतीच्या कायद्याचं संरक्षण मिळेल की नाही मिळालं पाहिजे अशी भावना आहे आपल्या सगळ्याच्या मनामध्ये. आणि आपण मानतो सुद्धा की आम्ही दलित आहेत, आदिवासी आहेत, भटके आहेत, आम्हाला कायद्याचं संरक्षण आहे, त्यामुळे तुम्ही आमचं घर जाळू शकत नाही, आमच्या माया बहिणीची इज्जत लुटू शकत नाही. परंतु दुर्दैवानं या खोलात गेल्याच्या नंतर बांधवांनो आपल्या लक्षात येईल या संरक्षण देणाऱ्या कायद्याचं जे संरक्षण आहे, अॅट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण आहे, ह्या भटकई मुक्त घटकाला नाही. ही जी वस्तुस्थिती लक्षात आल्याच्या नंतर ह्या शिष्टमंडळामध्ये मला ह्या संदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीला काही अथॉरिटी बरोबर चर्चा करण्याची संधी मिळाली. एका मान्यवरानं ती आम्हाला संधी दिली होती. देशातल्या आम्ही 20 जण त्या ठिकाणी गेलो होतो. आमच्या जवळजवळ 3 दिवसामध्ये 9 मीटिंग आयोजित झाल्या होत्या. या संदर्भात एक कायद्यामध्ये पुनर्वसन करण्याची किंवा त्या संदर्भात नवीन बदल करण्याची प्रक्रिया देशामध्ये सुरू झालेली आहे. त्या बदलाच्या प्रक्रियेमध्ये या भटक्यांना सुद्धा, भटके मुक्त समाजाला सुद्धा संरक्षण मिळवण्यासाठी हे आमचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलो होतं. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आमची भूमिका मांडत होतो. मला काही आपल्या मित्रांनी या संदर्भात मदत केली, संतोष जाधव असतील, काही मान्यवर असतील, की हे जे अॅट्रॉसिटीचं संरक्षण आहे देश सरकार तर आमचं संरक्षण करत नाही, व्यवस्था आमची संरक्षण करत नाही, निदान कायद्याने तरी सरकारची जबाबदारी आणि ती आम्हाला मिळावी ह्या भूमिकेतून आम्ही गेलो होतो. बंधूंनो 3 दिवसामध्ये आमच्या 9 मिटिंगा झाल्या. आम्ही उपस्थित असलेले सगळे बांधव पोट तिडकीनं ही भूमिका त्या ठिकाणी मांडत होतो. आणि ऐकणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर आम्हाला ते दिसत होतं, त्यांना आश्चर्य वाटत होतं, इतका अन्याय ह्या देशामध्ये अजूनही चाललाय अशा प्रकारची प्रतिक्रिया आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. आम्हाला अपील होत होतं, आम्हाला बरं वाटत होतं. 9 मिटिंगापैकी 8 मिटिंगामध्ये अतिशय आमचा उत्साह बुलंद झाला. अरे आपण आपला विषय मांडण्यामध्ये यशस्वी होतोय अशी वाटचाल आमची दिसत होती.
परंतु या ज्या भारत सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीच्या सचिव म्हणून ट्रायबल मिनिस्टरच्या सेक्रेटरी विभापुरी म्हणून यांच्याबरोबर शेवटची मीटिंग होती आणि त्यांच्यासमोर आम्हाला म्हणणं हे मांडायचं होतं आणि आमचं खरं तिथं येस आम्हाला तिथं अपेक्षित होतं. आम्हाला 15 मिनिटाची वेळ भारताच्या ट्रायबल मिनिस्टरच्या सेक्रेटरीने दिली. त्यातली 10 मिनिटं आम्ही ही भूमिका मांडण्यामध्ये यशस्वी ठरलो. परंतु राहिलेल्या 5 मिनिटांमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचे बदल खऱ्या अर्थानं मला तुम्हाला सांगायचे. 10 मिनिटांमध्ये त्यांनी आमच्याशी सहानुभूती व्यक्त केली, आमच्याबद्दल भावना व्यक्त केली असं त्यांना पण वाटलं. पण शेवटच्या 5 मिनिटांमध्ये हात बांधले त्यांनी आणि त्यांनी भूमिका सांगितली. मला तुमचं हे सगळं म्हणणं पटतंय, पण दुर्दैवाने मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की काय करू, मी सरकारी नोकर आहे, माझे हात बांधलेले आहेत. जे तुम्ही अॅट्रॉसिटी ॲक्टचं संरक्षण मागता ते जर तुम्ही SC STच्या लिस्टमध्ये असता तर मी देऊ शकले असते, पण तुम्ही त्यात संविधानिक लिस्टमध्ये नसल्यामुळे तुम्हाला आम्हाला संरक्षण देण्याचा विचार करता येत नाही. ही आमच्या समोरची अडचण आहे. बंधूने हीच खरी आपल्या संदर्भातली मोठी गेम मला दिसते. मग तिथून आल्याच्या नंतर नैराश्य घेऊन मी महाराष्ट्रात आलो. आपण इतक्या चळवळी चालतो, संघटना चालवतो आणि आपल्या लक्षात येतं की आम्ही पण मागासवर्गीयांच्या यादीमध्ये आहोत, लिस्टमध्ये आहोत आणि असं का आमच्याशी पार्सलिटी, आम्हाला का संरक्षण मिळू शकत नाही. आणि त्या संदर्भातला मी जेव्हा इथं आल्याच्या नंतर अभ्यास करायला सुरू केला त्या अँगलनं, का बरं असं काय झालं, कसं काय आम्हाला अशी सापत्नीची भावना मिळते, आम्हाला का संरक्षण मिळू शकत नाही. तुम्हाला या संदर्भातलं मार्मिक जर सांगायचं असेल एका वाक्यात सांगतो बंधूंनो, आपल्याला संरक्षण मिळत नाही याचं कारण फक्त आपण एकत्र नाही, फक्त एकटं कारण आहे, अन्यथा दुसरं कुठलंही कारण नाही. आणि मग एकत्र कसे येता येईल, आपल्याला एकत्र येऊन ह्या भूमिकेची कसं समरस होता येईल या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी, तुम्हाला मला ज्या कळलेल्या गोष्टी त्या सांगण्यासाठी या प्रामाणिक हेतून मी तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. माझ्या मनामध्ये कसलाही राजकीय हेतू नाही, कसलाही नेतृत्व निर्माण करण्याचं किंवा नेतृत्व प्रस्थापित करण्याची भूमिका माझी नाही. हे पहिल्यांदा तुमच्यासमोर कबूल करतो. अशाच गोष्टी जेव्हा आपण लक्षात येतात तेव्हा येतं की आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी आम्हाला अशा पद्धतीची वागणूक देते. सरकार म्हणून आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्ही गरीब आहोत, पालात आहोत, आम्हाला सतत अन्याय अत्याचार सहन करावे लागतात, सतत आमच्यासाठी पार्सलिटी होते. तर कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये आमच्याशी पार्सलिटी होते या संदर्भात जर भूमिका आपण लक्षात घेतली, मला असं वाटतं बंधूंनो, मला असं वाटतं आपला सगळ्यांचा थोडासा मी असं म्हणतो, काही लोकांना जाणकारी असेल पण बऱ्याच लोकांचा संभ्रम असा आहे की आम्ही पण मागासवर्गीयाची यादी देते, आम्ही पण म्हणे त्याला गावरान भाषेत शब्द आम्ही पण सरकारचे जावं येत म्हणून आपल्याला हिणवलं जातं. परंतु मी काही गोष्टीच्या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी सांगेल. काही रिपोर्टच्या आधारे तुम्हाला सांगेल. मी काही सांगीवांगीच्या आधारे सांगणार नाही, मी माझी भूमिका तुमच्यासमोर मांडणार नाही. काही संस्था आहेत खऱ्या अर्थाने भटक्या मुक्तांच्या संदर्भात जर ऑथेंटिक अभ्यास झालाय असं जर म्हणायचं झालं तर अजून नाईलाजानं आपल्याला सांगावं लागतं बंधूंनो, भटक्या मुक्तांचा अजून नीटपणे अभ्यासच झाला नाही, ना सरकारने केलेला नाही, ना कोणत्या अजून संस्थेने ह्याच्या मुळाशी जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं आपल्याला अजून अद्यापपर्यंत आपल्याला आपल्या हाती मिळालं नाही. पण जे काही संस्थांनी काम केले, जे काही सरकारने भूमिका घेतलेली त्या संदर्भातल्या आकडेवारीनुसार सांगतो. आज आपण म्हणतो की आपण या ठिकाणी जमलेल्या भटके मुक्त ह्या कॅटेगरी जरी आले असलो तर तुमच्याकडे बघून कुणीच म्हणणार नाही तुम्ही भटके मुक्त आहात. तुम्हाला जे सुस्थापित समाज वर्गासारखं तुमच्याकडे बघितलं जातं आणि दुर्दैवाने आपल्याकडे बघून जे शासन करते आपल्या समाजाची भूमिका निश्चित करतात ते पण तसेच असतील. पण तू वास्तवात गेल्याच्या नंतर काय जर आपल्या लक्षात आलं तर ती भूमिका अशी आहे बंधूंनो. काही संस्थांनी केलं, मी त्यांची नावं जास्त तुम्हाला हे करणार नाही, पण संस्थांची आकडेवारी कदाचित कमी जास्त प्रमाणात ती आकडेवारी असू शकेल. या संदर्भात आपल्याला खोल चिकित्सा या ठिकाणी करायची नाही. परंतु एक ग्लोबल मानानं जर भटके मुक्तांची महाराष्ट्राची स्थिती जी अशी आहे बंधूंनो, आपल्या असणाऱ्या एकूण भटके मुक्तांमध्ये आजही 98% भटके मुक्त हे बेघर आणि भूमिहीन आहेत. ही वस्तुस्थितीचा आकडा आहे. काही संस्थांच्या आधारे मी तुम्हाला तुमच्यासमोर आकडा मांडतो. 94% भटके मुक्तांना अजूनही BPLचं कार्ड नाही, ज्याच्या आधारे शासन गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करतं. त्याच्यातल्या ह्या आकडेवारीमध्ये आपण 94% लोकांना अजून BPL कार्ड नाहीत. 57% लोक आजही पालात राहतात की ज्या पालामध्ये काहीच सुविधा नाही. पालात राहतात म्हणजे सुविधाचा प्रश्न पुढचा विचारायचा मी काय कारण नाही तुम्हाला. 72% लोकांना अजून रेशन कार्ड उपलब्ध नाहीत. 98% लोक आपले अजून बँकेमध्ये जाऊन कर्ज घेतलेलं नाही. म्हणजे पैशाच्या आधारे जी काही उन्नती करायची आहे त्या सेक्टरमध्ये आपण कुठं आहोत. आणि फार दुर्दैवाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की अजूनही 98% लोकांना मेल्याच्या नंतर स्मशानभूमीची जागा नाही.
अशी ही वस्तुस्थिती आहे. शिक्षणाच्या बाबतीत काही संस्थांनी केलेल्या आढाव्यानुसार अशी परिस्थिती दिसते. काही जातीचा अभ्यास काही संघटनांनी केलेला आहे, त्याच्यावरून आपण भटके मुक्तांचा अंदाज बांधू. काय कमी जास्त असेल मी त्याच्या संदर्भात मी तुम्हाला ठामपणे सांगू शकणार नाही की हा आकडा असेल, पण कमी जास्त प्रमाणात काय असेल. आपल्या भटके मुक्तांचं आज 10वी पर्यंत शिक्षण 5.14% आहे. पदवी पर्यंत शिक्षण भटके मुक्तांचं ते 2% आहे एकूण समाज व्यवस्थेमध्ये. आणि निरक्षरतेचं प्रमाण आजही या स्वातंत्र्याच्या 67 वर्षामध्ये 68% लोक आपले अजूनही निरक्षर आहेत. आणि 1ली ते 10वीच्या पुढचं जे 12वी पर्यंत शिक्षण आहे ते 23%च्या आसपास आहे. बंधूंनो, ही आपली आर्थिक सामाजिक स्थितीच्या संदर्भातली ही आकडेवारी आहे. आता आपण भटके, विमुक्त, दलित, आदिवासी घटक हा जो आपण मागासवर्गीयांच्या यादीमध्ये बघितलं जातं, त्यामध्ये ही जर आपल्या वस्तुस्थिती बघितली तर आपल्याला आपलं चित्र लक्षात येईल. आणि म्हणून पुढची गोष्ट सांगतो, असं असताना या गोष्टीवर परिवर्तन करण्याची जबाबदारी, या गोष्टीमध्ये परिवर्तन घडण्याची जबाबदारी आपण शासनकर्त्यावर सोडतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट या संदर्भात आहे, ही सगळी गरिबी दूर करण्याची भूमिका सरकारची आहे. संस्था संघटना जे काम करतात ते सरकारला सपोर्ट देऊन म्हणा किंवा कसं म्हणा काही प्रयत्न होतात, परंतु प्रमुख भूमिका आहे जी सरकारची आहे, कारण आपण या देशाचे नागरिक आहोत आणि त्या संदर्भातली आपली भूमिका आहे. मी तुम्हाला एका वर्षाच्या महाराष्ट्राच्या आता या ठिकाणची जे चर्चा होतीये ते स्पेशली आपण महाराष्ट्र भटके विमुक्त म्हणून चर्चा होती आणि महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी मी तुम्हाला या आपल्या पुरोगामी महाराष्ट्राने 2013-14चं जे अंदाजपत्रक मांडलेलं आहे या संदर्भात थोडीशी आपल्या संदर्भातली सरकारची भूमिका सांगणार आहे. काय आर्थिक तरतूद होऊ शकते आपल्या इथे. बंधूंनो, महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षीचं जे अंदाजपत्रक मांडलं 20 मार्च 2013ला माननीय अजितदादा पवार त्याचे अर्थमंत्री होते, त्यांनी जे अंदाजपत्रक मांडलं त्या अंदाजपत्रकाची संदर्भात तुमच्या समोर मांडतोय. एकूण महाराष्ट्राचं अंदाजपत्रक आहे 1,54,000 कोटीच्या आसपासचं अंदाजपत्रक आहे. एकूण महाराष्ट्राचं अंदाजपत्रक 1,54,000 कोटीच्या आसपास आहे. आणि आपण जे व्यवस्थेमध्ये म्हणतो की आदिवासी, दलित, भटके विमुक्त ह्या ज्या मागासवर्गीय घटकात आहेत, तर ह्या घटकापैकी ह्या आर्थिक बजेट मधला हिस्सा आमच्या वाट्याला किती होतो ही मी तुम्हाला ह्या संदर्भातली भूमिका सांगणार. बंधूंनो, आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये एसटी जी लोक म्हणतो आपण, आदिवासी लोक म्हणतो, त्यांची लोकसंख्या 9%च्या आसपास आहे. आणि ह्या 9% लोकसंख्या असणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी महाराष्ट्र सरकारच्या एकूण बजेट मधलं तरतूद 5,187 कोटीची आहे. 5,187 कोटीची आहे. 5,187 कोटीची तरतूद एसटीच्या लोकांसाठी केली जाते. एसटीची लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये 10% आहे. आणि ह्या 10% असणाऱ्या आपल्या एससीच्या बांधवांसाठी महाराष्ट्र सरकार तरतूद करतं 5,788 कोटी. आणि आपण या ठिकाणी जमलेला जो भटके मुक्तांचा घटक आहे त्यामध्ये आपली लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहित नाही, आपण किती आहोत निश्चितपणे आकडा माहित नाही, परंतु एक आधार आपल्याला मिळतो आपण किती आहोत. तो आधार आहे की आपल्याला महाराष्ट्र सरकारने नोकरी आणि शिक्षणामध्ये दिलेलं आरक्षण, विमुक्तांना दिलेलं आहे 3% आरक्षण, भटक्यांना दिलेलं आहे 2.5% आरक्षण, धनगरांना दिलेलं आहे 3.5% आरक्षण आणि वंजारांना दिलेलं आहे 2% आरक्षण. असं 5% आरक्षण या महाराष्ट्रामध्ये आपल्या भटक्या मुक्तांना दिलं जातं. त्याचा आधार पकडून आपण महाराष्ट्रामध्ये 11% आहेत असं म्हणायला आपल्याला आधार मिळतो. शासन त्याला नकार म्हणू शकत नाही, नकार देऊ शकत. म्हणून ह्या 11% असणाऱ्या भटक्या मुक्तांच्या उन्नतीसाठी या महाराष्ट्र सरकारच्या बजेट मधली तरतूद ते खऱ्या अर्थानं मला तुम्हाला या निमित्ताने सांगायची. 9% असणारी एसटी 5,187, 10% असणारी एससी 5,788 आणि एनटी 11% यांच्यासाठी तरतूद आहे बंधूंनो सामाजिक उन्नतीसाठी 189 कोटी. आणि आपल्या शिक्षणाच्या स्कॉलरशिपसाठी 1,078 कोटी. म्हणजे टोटल आपली बजेट आहे 1,267 कोटी. म्हणजे मला या ठिकाणी तुम्हाला हे सांगायचे आपण विचारलं पाहिजे, आपण या संदर्भात चौकशी केली पाहिजे. जर आम्हाला या महाराष्ट्रामध्ये दलित, आदिवासी, भटके मुक्त म्हणून जर आम्हाला मागासवर्गीय म्हणून म्हणलं जात असतं, आम्ही तसं मानतो, व्यवस्था मानते, सरकार आपणही मानतो, पण सरकार मात्र या पद्धतीची भूमिका घेत आहे. याचं कारण असं आहे की आपण आपलं बजेट अजून मागताना दिसत नाही. जसं आम्ही असं भूमिका नाही मांडत की तुम्ही एसटीला काय देता, एसटीला काय देता, ते त्यांचा हिस्सा आहे, ते त्यांना दिला जा पाहिजे, त्या संदर्भातली आमची भूमिका अजिबात नाही. परंतु आमचा हिस्सा यामध्ये आहे की नाही
तो का मिळाला जात नाही या संदर्भातली भूमिका आपल्याला या भविष्य काळामध्ये करावी लागेल. दुसरी बाब मी तुमच्या समोर सांगू इच्छितो. बंधूंनो, आपण आज राखीवच्या जागेच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये आपण आहोत. मंडल आयोगाच्या नंतर आपल्याला राखीव जागाचा लाभ मिळालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागेचा लाभ मिळालेला आहे आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण ओबीसींच्या बरोबर आहोत. ओबीसींसह भटक्या विमुक्तांना महाराष्ट्रामध्ये 27% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागा ठेवलेल्या आहेत, आरक्षण आहे. परंतु आपण त्या आरक्षणामध्ये ओबीसी म्हणून आहोत. स्पष्टपणे आपल्याला ओबीसी म्हणून तिथं निवडणूक लढवावं लागते. लक्षात घ्या बंधूंनो, ओबीसी आणि भटके विमुक्त महाराष्ट्र सरकारने एक मानलेला आहे. ओबीसीची व्याख्या काय आणि भटके विमुक्तांची व्याख्या काय? ओबीसी म्हणजे गावातल्या व्यवस्थेचे जे समर्थक असतात, जे सपोर्टिव्ह असतात, म्हणजे तिथला लोहार, कुंभार, सुतार, शिंपी हे जे 12 बलुतेदारची सिस्टीम आहे, जी तिथल्या गाव व्यवस्थेला सपोर्ट करणारी व्यवस्था आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांच्यासाठी ती एकमेकाला सपोर्ट करणारी व्यवस्था आहे, त्याच्यामधले ते ओबीसी असतात. आणि ह्या राजकीय आरक्षणामध्ये महाराष्ट्र सरकारने आपण त्यातले मानलेले आहोत. म्हणजे जर पालात राहणारी लोक असतील, एका गावातून दुसऱ्या गावाला जाणारी लोक असतील, त्या गावातल्या स्थानिक आपल्या ओबीसी बांधवांच्या बरोबर ह्या इलेक्शनमध्ये स्पर्धा लावलेली आहे सरकारने. त्यामुळं जर वडारी इलेक्शनला उभा राहिला तर कैकड्याला उभा करून वडारालाही थांबवलं जातं, कैकड्याला थांबवलं जातं आणि जवळचा त्यांचा ओबीसी बांधव वर आणून ह्या सगळ्या ओबीसीच्या जागा त्यांच्या पदरात पडलेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. या संदर्भातले काही आकडेवारी पण या उपलब्ध आपल्याला सांगता येऊ शकते. जर तुम्ही बारकाईने बघितलं, माहितीच्या अधिकारात जर विचारलं तर ह्या ओबीसी मधल्या जातीमध्ये जे भटक्या विमुक्तांना आरक्षण मिळालेलं आहे, बंधूंनो, अतिशय आश्चर्यकारक माहिती याच्यातून बाहेर आलेली आहे. काही 2% सुद्धा आपल्या भटक्या विमुक्तांना ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला तर लाभ मिळताना दिसत नाही. आणि याचा भाग जर बघितला तर मग आपलं प्रतिनिधित्व हितच मारलं जात आहे. मी आज महिना झाला या संदर्भात आपल्या मीटिंगच्या संदर्भात विचार करून तुमच्याशी विचार करून एका व्यक्तीला या संदर्भातला भूमिका मांडून जेवढं आज मी बोलतोय तेवढं फोनवर बोलून लोकांना या ठिकाणी आज निमंत्रित केलं, तुम्ही त्या आलेला. जर समजा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमचं जर आरक्षण हे स्वतंत्र भटके विमुक्त म्हणून ठेवलं असतं, जसं या सरकारने ओबीसी मधलं 27%तल्या आरक्षणामधलं 11% नोकरी आणि शिक्षणामध्ये स्वतंत्र ठेवलेलं आहे, जे ओबीसींच्या बरोबर नाही. तेच आरक्षण जर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या बरोबर ओबीसींच्या मायनस करून जर आम्हाला दिलं असतं, आज नक्कीच ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य, काही महापौर सुद्धा आपल्या इथे बसू शकले असते आणि आपल्या समाज बांधवांच्या संदर्भात विचार करू शकले असते. आपलं नेतृत्व या ठिकाणी मारलेलं आहे. म्हणून आपल्याला, आणि याच्यामध्ये मी सांगू इच्छेल की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एसटीच्या बांधवांना 24 आमदारच्या जागा राखीव आहेत. एसटी बांधवांना आपल्या 36 आमदारकीच्या जागा राखीव आहेत. जे कोणत्याही पक्षात असले तरी जातीचा माणूस म्हणून तिथून निवडून जातो आणि त्यांचं प्रतिनिधित्व त्यांना तिथं उपलब्ध होतो. विधान परिषद सदस्य 5 एसटीचे आहेत, एसटीचे 10 आहेत. लोकसभा सदस्य एसटीचे 3 आहेत, एसटीचे 6 आहेत. महानगरपालिका 2 एसटीचे आहेत आणि एसटीचे 4 आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच 2093 एसटीचे निवडून येतात आणि 3628 एसटीचे निवडून येतात. मानून आपण जर समजा या 11%च्या आरक्षणामध्ये आलो असतो, जर आपलं स्वतंत्र आरक्षण दिलं असतं, बंधूंनो, तुम्हाला तो आकडेवारी तुमच्या समोर मांडतोय. जो आपला हक्क आहे, भटके विमुक्त म्हणून जर महाराष्ट्र सरकारने आम्हाला 12 एप्रिल 1960 सालापासून आम्हाला मान्यता दिली असतील, नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलं असेल, तेच आरक्षण जर आम्ही मिळू शकलो असतो भटके विमुक्त म्हणून 11%तलं स्थानिक स्वराज्य संस्थातलं, तर बंधूंनो तुम्हाला सांगतो 11% आरक्षण घ्यावं असतं तर आपल्याला जवळजवळ 4 जिल्हा परिषद अध्यक्ष भटके विमुक्तांचे करावं लागतं. त्यांना 35 पंचायत समितीचे सभापती हे भटके विमुक्त म्हणून करावं लागतील. 2800 ग्रामपंचायती सरपंच हे भटके विमुक्तांचे करावं लागतील. जवळजवळ 3 महानगरपालिकेचे महापौर आपल्याला भटके विमुक्तांचे करावं लागतील आणि 22 नगराध्यक्षांना आपल्याला भटके विमुक्त म्हणून करावं लागेल. याच्यातून जिल्हा परिषद सदस्य 170 महाराष्ट्रामधून निवडून द्यावे लागतात. 390 सदस्य पंचायत समितीचे सदस्य निवडून येतात आणि जवळजवळ 22,000 ग्रामपंचायतीमध्ये आपले सदस्य निवडून जाऊ शकतात. हे खऱ्या अर्थाने भटके विमुक्तांची उन्नती न होण्याचे कारण हे आहे की आपलं नेतृत्व जागेवरच मारलेलं आहे. आपल्याला नेतृत्वाला जी संधी द्यायला पाहिजे ती दिली जात नाहीये.
म्हणून या सगळ्या गंभीर तुलनात्मक गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं हे असं का घडतं आमच्यासाठी, का आम्हाला राजकीय आरक्षण नाही दिलं जाते, का आम्हाला संविधानिक हक्क आणि अधिकार दिले जात नाहीयेत, का आमच्यासाठी आर्थिक बजेट होत नाहीये, आम्ही या देशातले वाटेकरी आहोत की नाही आर्थिक बाबतीत, नेतृत्वाच्या बाबतीत आम्ही वाटेकरी आहोत की नाही, किती दिवस तुम्ही आम्हाला मागासवर्गीय म्हणून हिणवणार, मागासवर्गीयांची यादीत बसवणार आणि आमचा वाटा न देता तुम्ही आम्हाला नादी लावणार. या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी बंधूंना आपल्या सगळ्याला या ठिकाणी आपण विचार करतो. या संदर्भातला मी तुम्हाला आढावा सांगेल नेमकं काय भानगड झाली. मला जे आकलन झाले मी आज तुम्हाला सांगणार आहे. फक्त मला जे कळलंय ते तुम्हाला सांगण्यासाठी मी या ठिकाणी बोलवलंय. मी नेतृत्व म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो. मी तुमच्यावर माझं नेतृत्व लादण्यासाठी बोलवलेलं नाही. मी एक तुमचा सहकारी आहे. आजपर्यंत तिथं होतं, फक्त आज मी इथं आलेलो आहे. आपण फक्त समजून घेऊया ही काय भूमिका आहे, का कशी चाललेली आहे. मला विश्वास आहे जर तुम्हाला वाटा आहे आणि तो मिळत नसेल तर तुम्ही नक्की एकत्र याल, हा माझा विश्वास आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल की कसं घडलं हे भटके मुक्तांच्या संदर्भात, नेमकी कशी काय आमच्या संदर्भात ही भूमिका झाली आहे. बंधूंनो, आपण या संदर्भात जेव्हा होतो तर खऱ्या अर्थानं ही जी आपली अवनती झालेली आहे, आपल्या या अवस्थेला कारणीभूत ठरलेल्या जर कोणती महत्वाची गोष्ट असेल तर ब्रिटिशांनी आपल्या विरुद्ध लावलेला गुन्हेगारी जमातीचा कायदा, जो 1871 साली ब्रिटिशांनी या देशामध्ये लावला. या कायद्यानं माणूस म्हणून आपल्याला जगून दिला नाही, गुलामासारखं वागवलं. जे प्रत्यक्ष गुन्हे करताना सापडले त्यांना उचललं आणि शटलमेंटमध्ये टाकलं, आणि शटलमेंटमध्ये टाकून सुद्धा तिथल्या शटलमेंट अधिकाऱ्याकडे रात्री 11 आणि पहाटे 3 वाजता हजेरी लावण्याची यांच्यावर कंपल्सरी बंधनकारक केलं. परंतु ते प्रत्यक्ष गुन्ह्यात सापडले नाहीत, परंतु गावगाव भटकत होते. त्यांना तिथल्या पाटलाकडे जाऊन परवानगीची प्रक्रिया ठेवली. त्या गावात जायचं असेल त्या पाटलाची परवानगी घ्यायची, त्यांनी 3 दिवसाची परवानगी द्यायची. जर तिथून जायचं असेल तर त्या पाटलाचा दाखला घ्यायचा आणि दुसऱ्या गावाच्या पाटलाला दाखवायचा, तेव्हा त्या गावाच्या पाटलाने आपल्याला स्थानिक करून द्यायचा. म्हणजे हा भटकणारा सगळा समाज या कायद्यानं बंदिस्त करून टाकलेला, त्याला माणूस म्हणून जगण्याचं फार बंधन करून टाकलं. या कायद्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्यातली नेतृत्व मरलं असं माझं म्हणणं आहे. या कायद्यामुळे आपण खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेमध्ये मिक्स होऊ शकलेलो नाही. असे अनेक आपल्याला कलंकित विषयानं आपल्याला त्या कायद्यातून झालेला आहे. आणि म्हणून जेव्हा कायदा ब्रिटिश जात असताना कायदाही गेला, परंतु दुर्दैवाने तो कायदा जेव्हा ही सरकार पहिले लोकसभा आली तेव्हा 31 ऑगस्ट 1952 कायदा रद्द झाला. आणि कायदा रद्द होण्याची प्रक्रिया उशिरा झाल्यामुळं घटना जे काय ज्या हक्काने अधिकारासाठी आपण या ठिकाणी बोललो आहोत, ज्या संविधानाने आपल्याला दिलेले हक्काने अधिकार त्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी जमले आहोत, ते संविधान हे कायदा रद्द होण्या अगोदर अंमलात आलेला आहे बंधून. परंतु या कायद्यामुळे आपल्या संविधानाच्या अंतर्गत आपला विचार होऊ शकला नाही, ही गोष्ट आपण पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि ती जबाबदारी संविधानानंच पुढच्या आपल्या शासनकर्त्यावर दिलेली आहे की तुम्ही यांच्या संदर्भातला भविष्यामध्ये विचार करा. ते अधिकार आपल्याला संविधानाने दिलेले आहेत की पुढची यांची जे काय भूमिका असेल त्या संदर्भातली जे महाराष्ट्राच्या संदर्भात जर आपण विचार करायचं म्हटलं तर पहिल्यांदा आपला विचार करण्यासाठी, आपलं भलं विचार करण्यासाठी पहिल्यांदा एक पुनर्वसन समिती नेमली. ती 25 ऑगस्ट 1949 ला समिती नेमली. आणि या समितीला सांगितलं की भटकणारी लोक आहेत, जे गुन्हेगार लोक आहेत, त्यांच्यासाठी सामाजिक हेतून यांना योजना बनवा आणि यांच्यासाठी काही सुचवा. बंधूंनो, 1949 साली जी समिती नेमली होती, आंतरवलीकर त्याचे अध्यक्ष होते आणि त्या समितीने स्पष्टपणे सांगितलेल्या शिफारशी केलेल्या आहेत. त्या अतिशय मी सगळ्यांचं लक्ष या समितीच्या शिफारशीकडे वेधू इच्छितो. 1949 साली या समितीने शिफारस केल्या. त्यातली समिती सांगते या सगळ्या ज्या जमाती आहेत यांना बॅकवर्ड क्लास पेक्षा जास्त सवलती दिल्या पाहिजेत असं ती समिती पहिल्यांदाच म्हणते. म्हणजे बॅकवर्ड क्लास SC ST यांना म्हणलं जातं त्यांच्यापेक्षाही जास्त सवलती यांना दिल्या पाहिजेत असं ते समिती सांगते. समिती असंही सांगते या समाजाला शिक्षणाचा प्रवाहात आणण्यासाठी यांच्या मुलांना जे वसतिगृह निर्माण झाले ते त्या वसतिगृहातली 20% जागा राखीव ठेवण्याची शिफारस ही समिती करते. दुसरी ही समिती असं पण सांगते केंद्र आणि राज्य सरकारच्या नोकऱ्यामध्ये यांना 5% आरक्षण ठेवा अशी समिती शिफारस करते. आणि सगळ्यात महत्वाची शिफारस मला यातली भावती ती अशी तुम्हाला सगळ्याला सांगतो. या समितीने स्ट्रिक्ट सरकारला सांगितलं होतं हे जे भटके लोक आहेत, हे फिरस्ते लोक आहेत, हे गुन्हेगार लोक आहेत, माजी गुन्हेगार लोक आहेत, यांच्यासाठी मुदत डेडलाईन दिली होती. ह्या समितीने 3 वर्षाच्या आत ग्रामीण भागातला एकही भटका माणूस बिगर घर राहता कामा नये असा त्यांनी आदेशच दिला होता. म्हणजे अशा प्रकारची सक्त शिफारस या समितीने दिली होती. आणि शहरातले जे भटके आहेत, शहरालगत जे लोक आहेत, त्यांना 5 वर्षाची डेडलाईन दिली होती.
म्हणजे 5 वर्षाच्या आत एकही भटकांचा बेघर राहणार नाही याची समितीने ह्या 1949 साली शिफारस दिली होती. बंधूंनो, दुर्दैवाने ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालेलं आहे. या संदर्भातली चर्चा होताना दिसत नाही. आणि नंतर पुढे काय घडलं, 1955 ला काकासाहेब कालेलकर आयोग नेमला गेला आणि काकासाहेब कालेलकर आयोग हा 340 कलमानुसार झाला की जो ओबीसींच्या साठी आहे. हा. 30 मार्च 1955 साली काकासाहेब कालेलकर आयोगाने तो अहवाल सादर केलेला. तो आयोग लागू झाला नाही, ती सगळी स्टोरी आपल्याला माहिती आहे. परंतु आपल्यासाठी आयोगाने काय म्हणलं की नाही, जो ओबीसीसाठी नेमलं होतं, या काकासाहेब कालेलकर आयोगाने जवळजवळ 2311 जाती समुदायाचा यादी बनवली होती की जे मागासवर्गीय म्हणून म्हटलेले त्यांनी. SC ST पेक्षाही जे बाकी राहिलेले जे लोक आहेत त्या जाती आहेत, जवळजवळ 2311 जाती मागासलेल्या आहेत असं त्यांनी नमूद केलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पेशल म्हटलेलं आहे की जवळजवळ 837 जाती ह्या यातल्या अति मागास आहेत. आणि त्या अति मागास जातीच्या लोकांच्या संदर्भात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, जे SC ST चा 1950 सालचा जो कायदा झाला, जे काही विशेष तरतूद विशेष संधी देण्याच्या संदर्भातला जो कायदा झाला, त्या कायद्यानुसार त्यांनी असं सांगितलंय आयोगाने, काकासाहेब कालेलकर आयोगाने, की तुम्ही या 1950च्या कायद्याचा फेरविचार करा आणि या अतिश मागास लोकांना म्हणजे भटकेही मुक्त लोकांना त्यामध्ये समावेश करण्याची तुम्ही प्रक्रिया करा. अशा प्रकारची सूचना काकासाहेब कालेलकर आयोगाने सरकारला सांगितलेली आहे. त्यानंतर काय झालं, खरं म्हणजे मला तुम्हाला यातल्या आजच्या सगळ्या चर्चेचा मर्म या ठिकाणी सांगायचा तो हा इथे 1950च्या कायद्यामध्ये फेरबदल करा आणि ह्या अतिमागास लोकांना यात समावेश करून घ्या असं काकासाहेब कालेलकरांनी सांगितलं असताना, आणि आपल्या काही सेटलमेंटमध्ये राहिलेल्या आपल्या पूर्वीच्या नेतृत्वानं भीमराव जाधव गुरुजी असतील किंवा नगरकर असतील, बरेच ज्येष्ठ नेते मंडळी आहेत, त्या सगळ्यांनी याच्यामध्ये विचार केला आणि आपल्या बांधवांना सुद्धा SC ST प्रमाणे सवलती देण्याच्या संदर्भात जी काही चळवळ केली, त्या ज्या घडलेल्या घटना त्या संदर्भात मी तुमच्या सगळ्यांच्या या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो. बंधूंनो, 1959 ची घटना आहे. भीमराव जाधव गुरुजी यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या भटक्या मुक्त आणि या सगळ्या फिरस्त्या समाजाला आदिवासीच आहेत आणि आदिवासींच्या सवलती मिळाल्या पाहिजेत अशी मागणी घेऊन दिल्लीला ही माणसं गेली होती. साधारण ऑगस्ट महिन्यातली घटना आहे. 1959 मधल्या ऑगस्ट मधली ही घटना आहे. आणि मला त्या आपल्यासाठी काम करणाऱ्या आणि ते विषय घेऊन जाणाऱ्या सगळ्या आपल्या पूर्वजांचं अतिशय अभिनंदन करावं वाटतं. त्यांच्या जिद्दीला मी सलाम करतो. खरं आपण टाळ्याच्या कडकडात त्यांचं स्वागत केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. ज्यांना मुंबई नीट माहित नाही, जे दिल्लीत गेले आणि दिल्लीत गेल्याच्या नंतर त्या बंगल्याभोवती 3 दिवस ते फिरतात, पंतप्रधानाच्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बंगल्यासमोर फिरतात आणि चिकाटीने ते अपॉइंटमेंट घेतात. तो प्रसंग मी तुम्हाला सांगणार नाही, पण ऑगस्ट मध्ये 59च्या पंतप्रधानाची भेट घेतात आणि त्यांच्यापुढे व्यथा मांडतात, चर्चा होते आणि त्यांना ते सांगतात की आम्ही महाराष्ट्रातून माजी गुन्हेगार आणि भटक्या जमातीचे लोक आहोत साहेब, आम्हाला काहीच योजना नाहीत, आम्ही अतिशय हालाकीत जीवन जगतो, आमच्याकडे तुमचं लक्ष वेधावं, त्यासाठी आम्हाला तुम्ही आदिवासींची सवलती द्याव्या अशा प्रकारची भूमिका मांडली जाते. ते सगळं ऐकून पंतप्रधान आश्चर्यचकित होतात. संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेतात आणि विचारतात तुम्ही आपण यांच्यासाठी काय करतो. त्यावेळेस अधिकारी सांगतात साहेब यांच्यासाठी आपण दर पंचवार्षिकला 6 कोटीची तरतूद करतो असं ते सांगितलं जातं. 1959 सालची घटना आहे. आणि पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना विचारतात मग ही लोक किती आहेत. तेव्हा अधिकारी सांगतो साहेब हे 30 लाख आहेत. आणि आपले लोक म्हणतात साहेब महाराष्ट्रातच आम्ही 25 लाख आहोत. या 2 घटना ज्या आहेत लोकसंख्येच्या संदर्भात चर्चा होते. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात हे काय वानगडे, ही लोक तर म्हणतात महाराष्ट्रातच 25 लाख आहेत आणि तुम्ही सांगतात देशात 30 लाख आहेत. कसली आकडेवारी मला जर दाखवाही. तेवढ्याच अधिकारी येतात आणि साहेब म्हणतात सॉरी ही आकडेवारी 1931 सालची आहे. आणि मग इतका तो भोंगळ कारभार बघून पंतप्रधान रागवतात आणि त्यांना शब्द देतात मी तुमच्या संदर्भात चांगली भूमिका घेतो, तुम्ही STच्या संदर्भात विचार करतो. तेव्हा आपली लोक म्हणतात साहेब तुम्ही विचार करा, तुम्हाला आम्हाला तुमचा आदर आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये या
आमची लोकांची मीटिंग घेतो, त्यामध्ये तुम्ही हे सगळं सांगा. ते म्हणतात तुम्ही असं करा, महाराष्ट्रात जावा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेव्हा यशवंतराव चव्हाण असतात आणि यशवंतराव चव्हाणांची भेट घ्या आणि त्यांच्याकडून तारीख ठरवा, मी तुमच्याकडे येतो. बंधूंना आपले ते बांधव चिकाटीने पुन्हा ऑक्टोबरमध्ये यशवंतराव चव्हाणांची भेट घेतात. 59 सालच्या ऑक्टोबरमध्ये लगेच भेट घेतात. पुण्यामध्ये भेट होते. यशवंतराव चव्हाणांना सांगतात, साहेब आम्ही असं दिल्लीत गेलो तर पंतप्रधानांनी आम्हाला आश्वासन दिलंय, तुम्ही वेळ ठरवायची आहे. हो म्हणे, मला फोन आलेला आहे, पण आपल्याला आता दोघं आम्ही एकत्र असल्याच्या तारीख ठरत नाही. असं करा, तुम्ही जानेवारीमध्ये कर्नाटकला काँग्रेसचा मेळावा आहे, त्या मेळाव्यामध्ये तुम्ही या, आपण तिथं मिटिंग घेऊया. त्याच वेळेस यशवंतराव आपल्या लोकांना सांगतात, असं करा, तुम्ही हे तर काम करा, तुमचं एसटीचं तर काम करा, पण तुम्ही महाराष्ट्रात भटके मुक्तांची चळवळ उभी करा. माझ्या परिचयाचे काही रामोशी समाजाचे लोक आहेत, त्यांनाही मी तुम्ही जोडून देतो, आपण एक मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये करू. हा संदेश घेऊन जानेवारीमध्ये कर्नाटकच्या अधिवेशनामध्ये आपली लोक जातात. बंधूंनो, चिकाटीनं पंतप्रधानाची भेट घेतली जाते. पळत जाऊन रक्षक अडवतात तरी पळत जातात, पकडतात तरी पळत जातात आणि म्हणतात, चाचाजी आम्ही तुम्हाला दिल्लीत भेटलो होतो, तुम्ही तारीख देणार होता, आम्ही आलोय. हो यस, मुझे मालूम आहे, आ जाओ आ जाओ. लगेच शिपायाला बोलवलं जातं आणि यशवंतरावांना बोलून घेतलं जातं. मीटिंग होते. बंधूंनो, ह्या मीटिंग मध्ये तारीख ठरली जाते. ती तारीख 12 एप्रिल 1960 सालची. त्या पद्धतीने तारीख मिळते. कार्यकर्ते येतात, कामाला लागतात, मेळावा भरतो, पंतप्रधान येतात आणि पंतप्रधान या मेळाव्यामध्ये खुश होऊन स्वतःला अपराधी समजतात आणि त्या दिवशी ते घोषणा करतात. बंधूंनो, 1947 साली देश स्वतंत्र झाला, परंतु दुर्दैवाने तुम्ही अजूनही स्वातंत्र्य झाले नाहीत. तुम्ही अजून पारतंत्र्यात कायद्याच्याच कचाट्यात आहात. त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुम्ही, आज मी तुम्हाला तार कंपाऊंड मधून बाहेर काढण्याचं जे सेटलमेंट म्हणतो, मुक्त, तुम्ही विशेष मुक्त म्हणून त्यांच्या तोंडून शब्द जातो आणि तोच शब्द आज विमुक्त भटके म्हणून आज आपण आरक्षण घेतोय. म्हणून आपण लक्षात घेतलं. पण इथे एक थोडी गोची आणि खिळी आहे, ही पण दिसतीये. 1871 पासून 31 ऑगस्ट 1952 ते 12 एप्रिल 1960 पर्यंत आपण क्रिमिनल ट्राईब्स आणि भटक्या जमाती, नॉमॅड ट्राईब्स, म्हणजे ट्राईब्स, आदिवासी म्हणून नाव आपल्याला 80-90 वर्ष आपल्याला शिक्का मारलेला असतो. आपण गुन्हेगार असतो पण जमाती असतो, भटके असतो पण जमाती असतो. परंतु या गोष्टीनंतर महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडतो तो असा, त्याच दिवशी आपलं नावाचं नामकरण होतं. आपण क्रिमिनल ट्राईब्स असताना विमुक्त जाती हे आपल्याला नाव लागलं आणि मग आपल्या ट्राईब्स बनायचा जो काय हक्क आणि अधिकार आहे, बरोबर तिथं आपली ट्रॅक मला असं वाटतं चुकलेली या ठिकाणी दिसते. 12 एप्रिलला मेळावा होतो, घोषणा होते. चुन्नीलाल म्हणून ज्या काँग्रेसचे प्रतिनिधी ते प्रस्तावित करताना पंतप्रधानांना सांगतात, भटके मुक्तांची अशी मागणी आहे की यांना आपण आदिवासीचा दर्जा दिला पाहिजे, यांना एसटी समावेश केला जायला पाहिजे. ते ऐकून पंतप्रधान या संदर्भात आश्वासन देतात, मुख्यमंत्री आश्वासन देतात आणि त्या संदर्भात लगेच दिल्लीला मीटिंग लागते, त्या संदर्भात सूचनाही होतात. परंतु तुम्हाला महाराष्ट्रातल्या घडलेल्या एका दुसऱ्या घटनेकडे मी तुमचं लक्ष वेधीचं. बंधूंनो, 12 एप्रिल 1960 साली हा मेळावा होतो. त्याच मेळाव्यामध्ये दुसऱ्या दिवशी ह्या मेळाव्यामध्ये ठराव केला जातो. ती परिषद, जमलेली परिषद ठराव करते आणि त्या ठरावाची नक्कल महाराष्ट्राला पोहोचते. 13 एप्रिलला ठराव होतो दुसऱ्या दिवशी आणि एसटी मध्ये समावेश करण्याच्या संदर्भात ठराव होतो. परंतु 14 एप्रिलला महाराष्ट्र सरकारचा एक GR येतो. बघा, 12 एप्रिलला मेळावा होतो, 13 एप्रिलला ठराव होतो, एसटी मध्ये टाकण्याचे समावेश होतो, 14 एप्रिलला महाराष्ट्र सरकारचा GR निघतो. सामाजिक न्याय विभागाचा GR निघतो आणि एक थाडे कमिशन नावाची थाडे कमिशन नेमलं जातं. महाराष्ट्रातली गुन्हेगार जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती यांचा अभ्यास करून शिफारस करण्यासंदर्भात 14 एप्रिलला थाडे कमिशनची नियुक्ती होते एप्रिलमध्ये आणि लगेच 25 जुलैला त्या थाडे कमिशनचं काम सुरू होतं. बंधूंनो, 25 जुलैला काम सुरू होतं आणि 18 ऑक्टोबरला लगेच त्या थाडे कमिशनला आदेश दिला जातो, तुम्ही या समितीचं काम फास्ट करा. त्याला मुदत दिली जाते फक्त 7 महिन्याची. महाराष्ट्रातल्या 42 भटक्या जमातीचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार त्यावेळेस GR येतो
आणि फक्त 7 महिन्याची मुदत दिली जाते आणि त्या 7 महिन्यामध्ये ते समितीचा अहवाल सादर केला जातो आणि एप्रिल 1961 सालापासून आपण भटके मुक्त घटक निर्माण होतो आणि 4% नोकरी आणि शिक्षणामध्ये आपलं आरक्षण चालूही होतं. वर्षभरात आपण मागतोय एसटी आणि भटके मुक्त म्हणून घटक महाराष्ट्रामध्ये निर्माण करून आपल्या बोळ्या बाबड्या बांधवांचा असा समज झाला की आम्हाला आता केंद्राच्या आणि एसटीच्या सवलती मिळाल्या, 4% आरक्षणावर आम्ही सगळं आजपर्यंत त्याच भ्रमात आहोत की आम्हाला सुद्धा मागासवर्गीय सवलती मिळाल्या. त्यानंतर लगेच तिसऱ्याच महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मीटिंग लागते. शास्त्रीजी त्या मीटिंगचं अध्यक्षपद करतात. प्रमुख पाहुणे म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू असतात. त्या संदर्भामध्ये मीटिंग होते दिल्लीमध्ये. एसटीच्या संदर्भातली भूमिका देशातल्या सगळ्या भटक्या मुक्तांना बोलवलं जातं. इकडची महाराष्ट्राची प्रक्रिया घडून गेली, तिकडे परत चर्चा चालू आहे आणि तिथं जगजीवनराव म्हणतात, पंडितजी विचारतात या संदर्भात काय करायचं. जगजीवनराव म्हणतात, साहेब आपलं एक धोरण आहे, मागासवर्गीयांच्या सवलतीच्या संदर्भात विचार करण्यासाठी आपण दर 10 वर्षांनी विचार करायचं ठरवलंय. त्यामुळं या संदर्भातला विचार आपण 1960 साली केलाय, आता याचा विचार आपण 70 मध्ये करू. आणि आपल्या आदिवासी म्हणून जे काय भूमिका पाहिजे, एसटीचं टाकण्याची भूमिका आहे, ते 70 सालापर्यंत पडते. मला असं वाटतं की या संदर्भातली खऱ्या अर्थानं जर आपल्याशी धोकाधडी कुठं झाली असेल तर मला या ठिकाणी दिसते. आम्ही मागत होतो एसटी, आम्हाला केलं एनटी आणि आम्ही शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये मर्यादित ठेवून आम्हाला आमचे हक्क, संविधानिक हक्क खऱ्या अर्थाने या संदर्भातली चर्चा मला या ठिकाणी आपल्या सगळ्या मांडायची आहे. आम्ही कोण आहोत खऱ्या अर्थानं जर बारीक लक्ष पाहिलं तर बंधूंनो गेल्या 60 वर्षामध्ये भटके विमुक्त कोण आहेत आणि ते किती आहेत हा प्रश्नच ह्या शासनकर्त्याने बाहेर येऊन दिला नाही. अजूनही आपल्याला अंदाज नाही कोण आहोत. माझा एकटा समाज वडार समाज म्हणतो महाराष्ट्रामध्ये आम्ही 50 लाख आहोत. माझा बंजारा समाज म्हणतो आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त आहोत. काही समाज म्हणतो आम्ही पण काही कमी नाही. पारधी म्हणतो आम्ही पण तेवढेच आहोत. म्हणजे ह्या सगळ्या सांगेवांगीचे आकडे जर सांगितले तर महाराष्ट्राची लोकसंख्या आपल्या भटक्यातच निघेल, अशी वस्तुस्थिती आहे. याचं खरं कारण असं आहे की आपण किती आहोत हा प्रश्न गुलदस्त्यात ठेवलेला आहे. आपण कोण आहोत हा पण प्रश्न गुलदस्त्यात ठेवलेला आहे. आम्ही आदिवासी आहोत का, आम्ही अस्पृश्य आहोत का, दलित आहोत का, भटके मुक्त आहोत. बंधूंनो मला खरं तुम्हाला विवापुरीने सांगितलेला शब्द पडतो. ते म्हणतात तुमची जी भटके मुक्तांची लिस्ट आहे ती संविधानिक नाही आहे. याचं कारण इथं मला पडतं की संविधानाने ज्यांना मान्यता दिलेली आहे मागासवर्गीय म्हणून, ते एकतर ते आदिवासी ठरले पाहिजेत, एक तर दलित ठरले पाहिजेत. त्याच्या पलीकडे दुसरी लिस्टला अद्यापपर्यंत मान्यता दिलेली नाही. या ठिकाणी नुसत्या महाराष्ट्राची जिथं दिशाभूल होताना दिसत नाही तर अख्ख्या भारताची दिशाभूल ह्या महाराष्ट्राच्या निर्णयामुळे झालेला असं माझं मत आहे. मग हेच महाराष्ट्राने पुरोगामी पाऊल टाकलं आणि त्यांना 4% नोकरी आणि शिक्षणामध्ये दिलंय. परंतु आमच्या संविधानिक हक्काने अधिकाराचं काय, या संदर्भात आम्ही विचार करणार की नाही करणार, या संदर्भात आम्ही भूमिका घेणार की नाही करणार. परंतु बंधूंना गेल्या 40-50 वर्षामध्ये आपल्या हातात ह्या गोष्टी सगळ्या पडलेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आपण ह्या गोष्टीसाठी एकत्र होताना मला दिसले असतील, मी त्यांना नाकारत नाही. ज्या काही चळवळी आपल्या भटक्या मुक्तांच्या चालल्या, ज्यांनी जे कामं केले त्यांचं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. भटक्या मुक्तांची चळवळ आणि भटके मुक्तांच्या लोकांना प्रवृत्त करून सामाजिक ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी कसं काम करावं लागतं पूजाताई तुम्हाला नंतर सांगेल. एक महिला तिला इथे आणून टाकले, तिने विचार तिला सांगावं लागतं, इतकं कठीण काम आहे आणि हे आपल्या सगळ्याला परिचित आहे. इतकं कठीण काम असताना देखील आपल्या पूर्वजांनी, आपल्या लोकांनी, पूर्वीच्या लोकांनी आपल्या भटके मुक्तांच्या चळवळीच्या संदर्भात केलेलं जे काम आहे, एक बाजू त्याची जरी आपल्याला चुकीची वाटत असली तरी दुसरी बाजू ती अतुलनीय आणि ती समर्थनीय आहे. त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. त्याच्यामुळेच आपण या ठिकाणी आलेलो आहोत. मी असं म्हणतो की आज भटके मुक्तांच्या लोकांमध्ये जी काही प्रगती झाली ती शैक्षणिक असेल, ते नोकरीच्या संदर्भात असेल, सामाजिक असेल, तर त्याचं योगदान आपल्या भटके मुक्तांचं नेतृत्व करणाऱ्या सगळ्या नेतृत्वाला दिलं पाहिजे. परंतु जे राहिलं नाही, जे मिळायचं राहिलं आहे, त्या संदर्भातला दोष मात्र आपण शासनावर टाकला पाहिजे. ही आपली रणनीती या संदर्भातली निश्चित झाली पाहिजे. कारण जबाबदारी शासनाची आहे. आम्हाला कळत नाही आमचे हक्क काय आहेत, आम्ही किती आहोत हे आम्हाला कळत नाही. पण तुम्हाला तर कळतं, तुम्ही तर सत्य जाता, तुम्हीच आमची मतं घेता आणि आमच्या मतात जेव्हा तुम्ही खुर्च्या घेता आणि त्या संदर्भात जाऊन तुम्ही सत्ता चालवता आणि मग आमच्याकडे तुमचं बघण्याचं काम आहे. पण दुर्दैवानं आपल्या ह्या शासनकर्त्याचं आपल्याकडे काही लक्ष अद्याप गेलं नाही. त्यांना असं वाटत नाही की भटके मुक्तांची एक शक्ती आहे आणि ह्या शक्तीला जर आपण त्यांचा वाटा दिला नाही तर हे आपल्या वाटा जातील, आपल्याला काहीतरी ते त्रास देतील. आपण त्यांना त्रास देणारे नाही आहोत असा त्यांचा समज झालेला आहे. बंधूंनो, आपल्यामुळे त्यांचं काहीच नडत नाही अशा प्रकारचा समज त्यांच्यामध्ये झालेला आहे. आपण कोणाच्या विरोधात जाणार नाही, आपण ती भूमिका या संदर्भात घेणार नाही, ना आपल्या पूर्वीच्या चळवळीच्या संदर्भातली भूमिका घेणार नाही, ना कोणत्या राजकीय पक्षाच्या विरोधातली भूमिका घेणार नाही, कोणत्या आपल्या आदिवासी आणि दलित बांधवांच्या विरोधातही भूमिका घेणार नाही. हे मी मुद्दामून तुम्हाला याच ठिकाणी नमूद करतो. कारण कसं आहे, 1967 सालापासून आपल्याला सांगितलं जातं भटके मुक्तांच्या संविधानिक हक्का संदर्भातला महत्वाचा अडथळा या शासनकर्त्याकडून आपल्या पुढे केला जातो. तो अडथळा म्हणजे
होते, आम्हाला टाकायची इच्छा आहे, तुम्हाला एसटी मध्ये, तुम्हाला एसटी मध्ये टाकायची इच्छा आहे, पण काय करू आम्ही, एसटीचे आणि एसटीचे खासदारच आम्हाला विरोध करतात, त्यामुळे त्यांचा विरोध असल्यामुळे आमचा नाविलाज होतो. असंच शासन करते, बांगड्या भरल्याची भाषा आपल्याला करतात बंधू. जे त्यांचंही ते त्यांना आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला म्हणणं नाही, पण आमचंही ते आम्हाला देणार की नाही अशी भूमिका आपल्याला घेतली पाहिजे. आणि तुम्ही घेणार नसेल तर काही अर्थ नाही बंधूंनो. मी असं म्हणेल की या संदर्भातली भूमिका मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय, पुन्हा पुन्हा तेच सांगेल की आपल्यामधलं जे आपण इथं बसलेलो आहोत ना, खुली डोकी करून बसू या ठिकाणी, काही आपल्या मनामध्ये पाडपडदा न ठेवता आपण या भूमिकेमध्ये जाऊ. आपली मीटिंग सुरू झाल्यानंतर जे जे मान्यवर या ठिकाणी आलेत, मानेसाहेब या ठिकाणी आलेत, नगरसेवक आहेत, त्यांचं सगळ्याच्या वतीने अभिनंदन. किसन बेलदार साहेब या ठिकाणी आले, बेलदार समाजाचे, त्यांचे अभिनंदन. आपण आपले बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात, खरंच म्हणजे उत्साहाचं वातावरण आहे. मला अतिशय कळकळीचे तुम्हाला सांगायचे या संदर्भातल्या पुढच्या भूमिका मांडत असताना की आपल्या संदर्भातल्या चळवळी मी थोडंसं सांगेल की आपल्या भटके विमुक्तांच्या संदर्भात झालेल्या चळवळी, त्याच्यामुळे झालेलं योगदान काय, याचं आपण मूल्यमापन थोडंसं जर करायचं झालं तर कुठे फसलो आपण. हा दोष नाही त्यांचा, परंतु फसलं कुठं. जसं 1970च्या आसपास आपली एक भटके मुक्तांची चळवळ झाली. मी ह्याच्या अगोदरच्या झालेल्या चळवळीची जी भूमिका आहे ती आम्हाला आदिवासीमध्ये टाका, त्यांचं आजही ते त्याच भूमिकेत आहेत. आपल्यातले थोर ज्येष्ठ आजही म्हणजे ज्यांनी महात्मा गांधी बरोबर 1942 साली बॉम्ब किंवा चलो जाओ ज्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला, ते भीमराव जाधव गुरुजी आपल्याबरोबर आजही आपल्याबरोबर जिवंत आहेत. ज्यांनी 1952 साली बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर शेड्यूल कास्ट फेडरेशनकडे गुन्हेगार जमातीसाठी प्रतिनिधित्व तिकीट मागा गेलेले भीमराव गुरुजी आज आपल्याबरोबर आहेत. आणि त्यांच्या व्यथा बघितल्या तर ते अजूनही त्यांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि ते म्हणतात की मला मराठा अगोदर या संदर्भातली तुमची भूमिका करा, मला खरंच मला मरण येत नाही, ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी समाधानाने मरेल, अशी त्यांची तळमळ आहे. बंधूंनो, त्यांची भूमिका मला रास्त या संदर्भातली वाटते. पण नंतर 1970च्या दरम्यान हाच विषय घेऊन आपली संघटना चालते. त्यातलं दौलतराव भोसले, बाळकृष्ण रेणके यांच्या नेतृत्वाखाली संघटना काम करते. मोठा आक्रोश निर्माण होतो. तालातून पालापालातून माणसं बाहेर येतात, रस्त्यावर येतात, एक शक्ती रूपानं आपण एकत्र येतो. आणि ही निर्माण झालेली शक्ती बघून शासनकर्त्याला तर भीती वाटते आणि ते म्हणतात आम्हाला आदिवासीमध्ये टाका, अशी भूमिका टाकतात. यस, आम्ही तुमच्या समाजाला टाकू, म्हणून तुझं काय सांग, समाजाच्या संदर्भात आदिवासी मी टाकू, संविधानिक हक्क देऊ, पण तुमचं काय असेल तर सांगा. त्यावेळेस आपल्याला म्हणतो साहेब आम्हाला एखादी आमदारकी दिली तर बरं होईल. बंधूंनो, हा ठीक आहे, मग एक आमदारकी देतो. आम्हाला एक आमदारकी दिली जाते, त्यामध्ये दौलतराव भोसले आमचे आमदार होतात. ही आमच्या समाजाला स्वाभिमानाची गोष्ट आहे. आमच्यातला एक आमदार होतो, पण दुर्दैवानं एकच आमदार होतो, बाकीचा आमदार होत नाही. त्यामुळे आमच्या चळवळीला गालबोट लागतं. आमची चळवळ तिथून रिवर्स टाकते. म्हणजे त्यांचा विरोध आहे या संदर्भात आमची एसटी आदिवासी संविधानिक हक्काच्या संदर्भातली चळवळ आमच्या एका आमदारकीवर थांबते आणि आमची चळवळ या ठिकाणी फुटताना आम्हाला दिसते. नंतर पुन्हा काही कालखंडाच्या ओघामध्ये आपल्यातले काही बांधव आपल्या समाजाच्या व्यथा लिहिताना दिसतात, पुस्तकी स्वरूपामध्ये ते मांडताना दिसतात. त्या आलेल्या व्यथा बघून व्यवस्था खळबळते, अरे बापरे, अजूनही असा समाज जगतोय आपल्या देशामध्ये, एवढं भयानक जगणं आहे. कौतुक होतं, पुस्तकाचं मोठं कौतुक होतं, गौगाव होतं, त्याच्यातून काही प्रतिष्ठा प्राप्त होते, त्याच्यातून आपले बांधव मोठमोठे लेखक निर्माण होतात आणि त्यातून एक सामाजिक चळवळ पुन्हा एकदा उभं राहते. 84-85 साली चळवळ उभे राहते, पुन्हा एक ताकद निर्माण होते. पुन्हा आपले चळवळ म्हणते की बांधव साहेब आमच्या संविधानिक हक्काचं राहिले तेवढं काय बघा. तेव्हा या चळवळीला परत म्हणलं जातं, हा तुमच्या संविधानिक हक्काचं बघू, पण तुमचं काय सांगा. बंधूंनो, दुर्दैवाने त्याच ठिकाणी सुद्धा आपल्याला एक आमदारकीचं आमिष दिलं जातं, आपल्यातला एक आमदार केला जातो. पुन्हा आपली चळवळ फुटताना दिसते आणि मग आपल्या संविधानिक हक्काचा विषय तसाच रेंगाळत जातो. ही चळवळीची आपली अवस्था आहे. मी म्हणतो आपल्या नेतृत्वाला मी दोष देणार नाही, ते त्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी दिलेला वेळ, त्यांनी खर्च केलेला पैसा, हा काय तुम्ही आम्ही दिलेला नाही, त्यांच्या स्वतःच्या पत्रात आले, त्यांचं अभिनंदन करू. पण आपली चळवळ या ठिकाणी फसलेली ही वस्तुस्थिती आहे. पुन्हा एकदा आपल्याला आता रेणके कमिशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये भटके मुक्तांची चळवळ उभी राहताना दिसली. आमच्यासारख्या शिकलेल्या तरुणांना स्वप्न दाखवली गेली, चला आपल्याला आता ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत आपल्याला आता राजकीय आरक्षण मिळणार आहे, बजेटमध्ये तरतूद होणार आहे, अॅट्रॉसिटी ऍक्टचं संरक्षण मिळणार आहे, असे सगळे स्वप्न दाखवले. मिळाले आमचे सगळे तरुण त्या रेणके कमिशनच्या मोर्चामध्ये सहभागी झालो. दुर्दैवाने त्या रेणके कमिशनच्या संदर्भात अद्यापपर्यंत शासनाने विचार केला. बंधूंनो, आपल्या कमिशनच्या संदर्भात, आयोगाच्या संदर्भात अक्षरशः आपली चेष्टा चालवलेली आहे. रेणके कमिशन म्हणतात जर तुम्हाला SC ST टाकता येत नाही तर स्वतंत्र सूची तरी करा, आम्हाला द्या.
परंतु या ठिकाणी लगेच रेणके कमिशनच्या शिफारसीला सांगितलं जातं ही केलेली शिफारसीची अव्यवहारिक आहे, हिला काय आम्हाला अंमलबजावणी करता येणार, अशा प्रकारचा रिमार्क मारून सरकार मोकळं झालेलं. म्हणजे आम्हाला SC ST तही टाकता येत नाही, तुम्हाला स्वतंत्र सूची आमच्यासाठी करता येत नाही, तुम्हाला येणं केण्या प्रकारे बंधूंनो. मी असं तुम्हाला सांगेन 1965 साली जी लोकर समिती स्थापन झाली होती, त्या लोकर समितीला सुद्धा सांगितलं होतं की हे जे SC STच्या संदर्भातली जी यादी आहे तुम्ही फेरविचार करा, याच्यातल्या काही लोकांना अजून हाती आणण्याची गरज आहे त्याचा विचार करा म्हणून लोकर समितीला सांगितलं होतं. आणि लोकर समिती सांगते स्पष्टपणे, लोकर समिती 1965 साली सांगते की भटके मुक्त जमातीच्या लोकांमध्ये आदिवासींची लक्षणं खूप आहेत, त्याचा तुम्ही तसा विचार करा, असं लोकर समिती 1965 साली सांगते. मंडल कमिशन 1980 साली स्थापन झालं. 340 नुसार त्यांना मागासवर्गीय, जसं काकासाहेब कालेलकर आयोगाचा अहवाल तसाच ठेवला होता, त्याची पुनरावृत्ती म्हणून मंडल कमिशन नेमलं. त्याला सांगितलं 340 नुसार OBC लोकांचा अभ्यास करा आणि त्यांना तुम्ही सवलत द्या. तिथं सुद्धा मंडल कमिशन सांगतं, मंडल कमिशन जे सांगतं ते खूप आश्चर्यकारक आहे. म्हणून तुम्ही मंडल कमिशन ज्यांच्यासाठी नेमलं ते OBCसाठी माफ करा, या OBC मध्ये भटके मुक्त येत नाहीत, आम्ही त्यांचा अभ्यास करत नाही, असं मंडल कमिशन सांगतं. मंडल कमिशन सांगतं की भटके मुक्त हे OBC मध्ये नाहीत, त्यांचा आम्ही करत नाही, तुम्ही त्यांचा वेगळा विचार करा, असं मंडल कमिशन सांगतं. मंडल कमिशनचे एक सदस्य LR नाईक आहेत, या मंडल कमिशनचे मेंबर असतात आणि ते सांगतात स्पष्टपणे, ते सांगतात की हे जे तुम्ही OBC साठी उन्नतीसाठी जे मंडल कमिशन नेमलेलं आहे, त्यांना त्यांच्यासाठी उन्नतीचं तुम्ही जे आम्हाला काम सांगितलं त्यामध्ये जे भटका विमुक्त आम्हाला जमात दिसतो हा काही OBC नाहीये, तुम्हाला सेपरेट यांच्यासाठी 15% आरक्षण ठेवावं लागेल, सेपरेट स्कीम करावं लागेल, ST ST सारखे ही लोक आहेत, असं त्यांना तुम्हाला विचार करायला. अशा प्रकारची भूमिका मंडल कमिशन. बंधूंनो, त्यानंतर आपण मंडल माहिती आपल्याला मंडल कमिशनच्या आधारानं आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1992 सालापासून मंडल कमिशन OBC म्हणून आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये OBC बरोबर आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे आणि त्याचा आपण आज लाभ घेतो आहोत. तरी देखील 2002 साली परत न्यायमूर्ती व्यंकटचलय कमिशन नेमलं जातं भारत सरकारच्या वतीनं आणि हे भारत सरकारचं व्यंकटचलय समिती सांगते की भारतीय संविधानात्मक कार्याचे पुनर्निरीक्षण करा, म्हणजे संविधानानुसार चाललेल्या कामाचं पुनर्निरीक्षण करण्याची समिती न्यायमूर्ती व्यंकटचलयाला 2002 साली म्हटली जाते. आणि त्यानुसार अपराधी लोक एक कलंकित, हा जो न्यायमूर्ती व्यंकटचलय समिती सांगते बंधूंनो, त्या सगळ्या या गोष्टीचा आपण बारीकाने लक्ष घ्या. विमुक्त भटक्या जमातींना सरकारांनी अपराधी आणि भटकेपणाच्या कलंकासह सोडून तर दिलेलाच आहे. हा 2002 साली व्यंकटचलय समिती सांगते की सरकारने या भटक्या विमुक्तांना गुन्हेगारी आणि भटकेपणाच्या कलंकासह तर सोडूनच दिलेलंच आहे, परंतु व्यवस्था सुद्धा त्यांना अमानवी वागणूक देते, असं व्यंकटचलय समिती सांगते. 2002 सालची घटना आहे बंधूंनो. त्यानंतर रेणके कमिशन नेमलं, आपण त्या संदर्भातल्या चर्चा केली, तर ही सगळी चेष्टा आपल्या संदर्भातली चाललेली मला दिसते. आणि महाराष्ट्र सरकारची भूमिका या संदर्भातली नंतर काय दिसतंय, महाराष्ट्र सरकारने OBCसाठी बापट कमिशन नेमलेलं आहे. बापट कमिशन सुद्धा काय सांगतं या संदर्भात की हे जे तुम्ही OBCच्या संदर्भात बापट कमिशन आहे, त्यामध्ये जे भटके मुक्त आहेत ते OBC म्हणून नाही तर त्यांना तुम्हाला आदिवासी म्हणून ट्रीट करावं लागेल. आणि ते सरळ सरळ सांगतं की यांचा तुम्ही ST ब चा दर्जा तुम्ही द्या, ST ब चा त्यांना त्यांच्यात जर तुम्हाला टाकता येणं शक्य नसेल, हा व्यावहारिक बापट आयोगाने दिलेला व्यावहारिक सल्ला आहे. जर तुम्हाला ST मध्ये यांना टाकता येत नसेल, मात्र हे ST आहेत, जर ST मध्ये टाकता येत नसेल, त्यांचा विरोध होत असेल, तर ST मध्येच तुम्ही उपगट स्थापन करा आणि त्यांचे संविधानिक हक्क तुम्ही त्यांना देऊन टाका, असं बापट कमिशन सुद्धा सांगतं. बंधूंनो, त्यानंतर दुर्दैवाने महाराष्ट्र सरकार पुन्हा काय करतं, होय तुमचं म्हणणं बरोबर आहे बापट कमिशनचं, पण ते हे पुन्हा अग्रवाल आयोग नेमतो. आणि अग्रवाल आयोगाला काय सांगितलेलं आहे बंधूंनो, सगळ्यांनी लक्षात घ्या. अग्रवाल आयोगाला हे सांगितलेलं आहे आणि त्यांना असं सांगितलंय की महाराष्ट्रातल्या भटके मुक्तांचा जो अभ्यास आहे तो तुम्ही करावा, त्यातले आणि तो सद्यस्थितीचा अभ्यास करावा. काय मेक मारली बघा. आम्ही ST कधी ठरवला पाहिजे तो 1950 साली. 2004 साली महाराष्ट्र सरकार म्हणतं की सद्यस्थितीत या भटके मुक्तांचा तुम्ही अभ्यास करा, कोण STचे निकष पूर्ण करतो, कोण STचे निकष पूर्ण करतं ते आम्हाला कळवा, मग आम्ही ह्यांचं संविधान हक्काच्या संदर्भात विचार. बंधूंनो, म्हणजे आपली परीक्षा लावणार तुम्ही 42 जण आहात ना, कोणाला म्हणणार तुम्हाला ST टाकतो, कोणाला म्हणणार तुम्हाला ST टाकतो,
आणि मग तुम्ही म्हणा नाही आम्हाला एसटीच पाहिजे, ते म्हणा नाही आम्हाला एसटीच पाहिजे. अशा प्रकारचा आपल्यात वाद कदाचित ह्या अग्रला आयोगाच्या निमित्तानं होण्याची माझ्या मनामध्ये भीती वाटते. म्हणून ही जी सगळी खेळी आहे या संदर्भात आपल्याला भूमिका निश्चित केली पाहिजे. सुदैवानं मी असं सांगतो की भटके मुक्तांचं सुदैव आहे की अग्रवाल आयोग 2004 साली नेमला. अहो इकडे थाडे कमिशनला तुम्ही भटके मुक्तांचा अभ्यास करायला सांगता, 7 महिन्यात अहवाल द्यायला सांगता, आणि त्याच्या आधारे तुम्ही लगेच न मागता थाडे कमिशनची भटके मुक्तांनी मागणी केलेली कधीच नाही तरी देखील तुम्ही नेमता. आणि आम्ही मागणी केलेलं अग्रवाल आयोग तुम्ही नेमता आणि त्याला तुम्ही वर्षानुवर्ष 2004 साली अग्रवाल आयोग नेमलाय बंधूंनो, आणि 2013 पर्यंत ह्या अग्रवाल आयोगाचा अहवालच सरकारकडे गेला. त्याला इतकं मोठं काम कठीण वाटत होतं. इथला रामशे कोण आहे सांगायला त्याला 5 वर्ष लागले. इथला वडारी कोण आहे ह्याला सांगायला 5 वर्ष लागले नाही बंधूंनो. दुर्दैवानं तुम्हाला संदर्भ सांगेल, पुण्यामध्ये वडार समाजाचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की आम्हाला आदिवासीचा दर्जा मिळाला पाहिजे. त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली 12 मे 2012 सालीची मेळाव्यामध्ये घोषणा केली आणि मुख्यमंत्री म्हणतात तुमच्यासाठी तुम्ही आदिवासीची मागणी केलेली आहे त्या संदर्भात आम्ही अग्रवाल आयोग नेमलेला आहे, त्याची मुदत संपलेली आहे, पण मी या ठिकाणी घोषणा करतो की अग्रवाल आयोगाची मी मुदत वाढून देतो आणि तुम्हाला ते हा प्रश्न लवकरात लवकर मिटवतो. 12 मे 2012 ची ही घोषणा आहे, मुख्यमंत्र्यांची घोषणा. मी वडार समाजाच्या मागणीच्या संदर्भात होत असताना त्या भटके मुक्तांच्या संदर्भात अग्रवाल नेमला ते काय त्या वडार समाजाच्या संदर्भातला, परंतु वडार समाजाच्या ह्या मेळाव्याच्या निमित्तानं भूमिकाची महाराष्ट्रातल्या भटके मुक्तांची भूमिका महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. आणि 16 जानेवारीला आम्हाला निरोप येतो की महाराष्ट्र सरकारनं अग्रवाल आयोग विना अहवाल देता बरखास्त केला. मी सरकारचं अभिनंदन करतो, तुम्ही आमच्यातली भांडणे ह्या निमित्तानं थांबवली. जर ती अग्रवाल आयोग दिला असता तर आमच्यातला वादविवाद पुढे आला असताना ते झालं. अभिनंदन केलं पाहिजे सरकारचं. आम्हाला नको आयोग. आणि बंधूंनो आपण आयोगाच्या आधारावर आपले संविधान हक्क मिळवणार का? कोणत्या समितीच्या आधारे मिळणार का? ते जर आपण आपला ठाम भूमिका असेल आणि आम्ही हे आहोत, आता ही वेळ आलेली आहे की आम्ही हे आहोत आणि आम्हाला हे पाहिजे हे म्हणण्याची आज वेळ आलेली आहे. कोणत्याही आयोगाच्या अहवालाची आता आपल्याला आधाराची गरज नाही. तुम्हाला आणखी 60 वर्षे हे सरकार खेळत राहील तरी तुमचे संविधान हक्क तुम्हाला मिळणार नाही. जर तुम्हाला संविधान हक्क महत्वाचे वाटत असतील, तुम्हाला आर्थिक बजेट महत्वाचं वाटत असेल, तुम्हाला आमचं लोकप्रतिनिधित्व आम्हाला विधानसभेत आमदार गेले पाहिजेत असं वाटत असेल, जर ग्रामपंचायत पंचायत समिती प्रतिनिधी निर्माण व्हायचं वाटत असेल, आम्हाला आमच्या लोकांवर होण्या त्याच्या रोखण्यासाठी अट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण वाटत असेल तर आपल्याला संविधानिक हक्काची मागणीच करावी लागेल. दुसरं आपल्याला काही मागणी करता येणार नाही. आणि म्हणून आपल्या या संदर्भातली भूमिका आपण कशी काय करू शकतो? सगळ्यात महत्वाचं आणि शेवटच्या टप्प्याकडे मी माझ्या स्पीच मध्ये जाणार आहे. आता हे सगळं वस्तुस्थिती आहे बंधूंनो, विस्कळलेली परिस्थिती आहे, नेतृत्वामध्ये अनेक चढावड सुरू आहे, का विचाराचं जमलिंग आहे, कोणत्या विचारानं जावं कळत नाही, कोणी बामशेपच्या वाटेने जातंय, कोणी आरएसएसच्या मार्गाने जातंय, कोणी आपल्यामध्ये सगळी विखुरलेली अवस्था आहे. आणि त्यामुळं एकत्र आणण्यासाठी फार मोठी अडचण याच्यामध्ये निर्माण झाली. मला असं वाटतं की या संदर्भात विचार काय घ्यायचा तो आपण नंतर ठरवूया, पण आमचा हिस्सा काय हे आपण निश्चित केलं पाहिजे. जर आम्ही आमच्या हिस्सासाठी एकत्र येऊ शकत नाही का? जर आम्ही आमच्या हिस्सासाठी आज एकत्र येणार नसेल तर आमच्या माता भगिनी या शिक्षणापासून वंचित राहणार आहे, मुलं आपण शिक्षणापासून वंचित राहणार आहे, घरापासून वंचित राहणार आहेत, रेशन कार्डसाठी वंचित राहणार आहेत, या सगळ्या मूलभूत गरजासाठी आपण वंचित राहणार आहोत. आणि किती दिवस कोणी एखादा भरत विटकर येणार आणि तुम्हाला फोन करून सांगणार या आपल्या भटके मुक्तांची मीटिंग आहे आणि तुम्ही म्हणणार चला मला काम धंदा आहे पण येतो आजच्या दिवस सवड काढ. आपलं नेतृत्व निर्माण करण्याची यंत्रणा आहे ती जागेवर मारली जाते. या संदर्भात आपल्याला ठोस भूमिका घेतली तर आपल्याला आज हजारो कार्यकर्ते या ठिकाणी दिसले असतील. ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आज या ठिकाणी आले असताना आपल्या बांधवांचा विचार करत राहिले असते. आज हीच आपल्या आदिवासीने अस्पृश्य बांधवांच्या संदर्भातली शासन भूमिका घेऊ शकता का? का बरं त्यांच्यासाठी बजेट केलं जातं? कारण त्यांच्यामध्ये नेतृत्व निर्माण झालंय, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं योगदान आहे आणि त्यांच्या त्या वाट्यामुळे त्यांच्या आपल्या दुर्दैवाने या गुन्हेगारी कायद्यामुळे हे आपले सगळे रस्ते बंद करून ठेवलेले आहेत. ते खोलायचे की नाही खोलायचे? आपल्यातले वाद हे मिटवायचे की नाही मिटवायचे? आपल्याला एकत्र यायचे की नाही यायचे? म्हणून हा सवाल घेऊन मी खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी तुम्हाला सगळ्याला बोलवलेला. कसं करता येईल या संदर्भात, पुढे कसं जाता येईल एक विचार म्हणून मी तुमच्या समोर मांडतो. मी काही भूमिका लादत नाही त्या संदर्भात. या संदर्भात मला असं वाटतं की महाराष्ट्रातले भटके विमुक्त म्हणून आज पहिल्यांदा आपण महाराष्ट्र सरकारकडे या संदर्भातला वाद घालूया. केंद्राचं नाव सांगितलं जातं, ते केंद्राची भूमिका वेगळी आहे. या संदर्भातली भूमिका तुम्हाला सांगेल की समजा एका जातीचा आपण विचार केला, बंजारा जात आंध्रामध्ये एसटीत आहे, कर्नाटकमध्ये एसटीत आहे, महाराष्ट्रामध्ये एनटीत आहे. म्हणजे जे संविधान आहे भारताचं, जे संविधान आहे
त्या संविधानानं एसटी म्हणून बंजारांना कधीच आत घेतलेला. बंजारा जाती एक आहे आम्हाला सांगायची गरज आहे का? भारतीय पातळी कोणत्याही राज्यातला बंजारा एकच आहे. मी उदाहरण दाखल तुमच्या समोर मांडतोय. बंजारा जात देश पातळी एक आहे. अख्ख्या बंजारा समाजाला विचारा, अख्ख्या भारतावरही जात व्यापलेले आणि ते एक मानतात. त्यांची रोटीबिटी व्यवहार होतात, त्यांचे संबंध होतात, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एकत्र येतात. म्हणजे एक जात आहे. एक जात असताना आणि ह्या एका जातीला असणाऱ्या भारताच्या संविधानाच्या अंतर्गत प्रवेश दिलेला आहे. त्यांना एसटी म्हणून मान दिलेला आहे, एसटी म्हणून त्यांचा हिस्सा दिलेला आहे, एसटी म्हणून मान दिलेला आहे. झाले असेल त्या राज्याच्या शिफारशी काय जमलिंग झाले असेल, कुणी त्यांना एसटी ठरवलं असेल, कुणी एससी ठरवलं असेल. म्हणजे ज्याचा अर्थ असा होतो की भारतीय संविधान भटके मुक्तांसाठी खुलं, फक्त ते महाराष्ट्रामध्ये अडवलं गेलेलं आहे. ते त्या संदर्भात आपली भूमिका निश्चित झाली पाहिजे. या संदर्भात आपण नीट विचार केला पाहिजे. आम्हाला जे सांगितलं जातं केंद्रामध्ये ही अडचण आहे, अजिबात माहित नाही आम्हाला. ही फक्त मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या सरकारची अडचण आहे. आमचे संविधानिक हक्क जर कुणी रोखले असतील तर महाराष्ट्र सरकारने रोखलेले आहेत असं माझं मत आहे. त्यामुळे जर महाराष्ट्र सरकारने शिफारस केली आणि त्या शिफारशी पाठीमागे महाराष्ट्रातल्या 42 भटक्या जमातीच्या त्यांच्या आकडेनुसार 1 कोटी जनता जर त्याच्या पाठीमागे असेल तर या महाराष्ट्र सरकारला करणं भाग पडेल असं मला याच्यामध्ये विश्वास वाटतो. म्हणून हे कसं करता येईल? आपल्याला तुम्हाला सांगतोय, काळ्या दगडावची रेस आहे. आपल्या जातीच्या संघटना ज्या असतील त्या अबाधित ठेवा. याच्यामध्ये कुणाच्याही जातीच्या संघटनेमध्ये आपल्याला व्यत्यय आणायचं मी सुचवू इच्छित नाही. कारण जर जातीपर्यंत पोहोचायचं असेल तर मी त्याचा पुनरुच्चार करतो, ते चुकीचं ठरत असेल कदाचित, पण माझ्या वैद्य समाजाबरोबर जर मला बांधायचं असेल, हा विचार पेटवायचा असेल तर मला श्यामलिंग शिंदे मला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपलब्ध असल्याशिवाय वैद्य समाजाच्या पालापर्यंत मी पोहोचू शकत नाही. वडार समाजाच्या पालापर्यंत पोहोचायचं असेल तर मला डॉक्टर शाहपूर पनवार, मुकुंद पवार यांच्यासारखी माणसं याच्यामध्ये जोडलीशिवाय मला वडार समाजामध्ये ही चळवळ पोहोचता येत नाही. जरी जातीचा आधार या ठिकाणी कोणी लोक कशासाठी घेत असतील तरी पण मला माझ्या समाज बांधवांच्या पालापर्यंत पोहोचण्यासाठी मला जातीच्या संघटनाचा आधार घ्यावाच लागेल. म्हणून सगळ्या जातीच्या संघटनांनी एकत्र आल्याशिवाय एका जातीच्या संघटनेच्या आधारावर हे सरकार वाकल असं तुम्हाला वाटत असेल तर ते भ्रम आहे बंधू. आपल्याला सगळ्या जातीच्या संघटनांची एक मूठ एवढ्यासाठी तरी, संविधानिक हक्कासाठी तरी, बाकीचे जे काय असतील ते मी असं म्हणेल, वडार समाजाच्या रायल्टीच्या प्रश्नाचे वडार समाजाने स्वतःच्या हिमतीवरती लढावं, रायल्टी मिळवावी. बंदर समाजाचे काय प्रश्न असतील जातीचे ते त्यांनी लढवावेत. परंतु संविधानिक हक्कासाठी तुमच्या समोर पर्याय नाही. त्याचं उत्तम उदाहरण कोणतं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. जर बाबासाहेबांनी फक्त आपल्या ज्या जातीत बाबासाहेब जमलेले त्या महार जातीचाच विचार करून जर संविधानिक हक्काचा लढा उभा केला असता तर संविधानिक हक्क महारांना मिळाले नसते बंधून, आपल्या त्या बांधवांना मिळाले नसते. अस्पृश्य घटक जे बाबासाहेबांनी दाखवून दिला आहे व्यवस्थेला, हे असा एक घटक आहे की त्याला अस्पृश्य माणसं असून सुद्धा तुम्ही शिवून घेत नाही, त्यांचा हिस्सा तुम्ही दिल्याशिवाय त्यांचा अस्पृश्य जाणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळं जे काय अस्पृश्य म्हणून मानले गेले त्या सगळ्यांचा हिस्सा बाबासाहेबांच्या त्या बुद्धिमत्तेच्या पावर खाली मिळालेला आहे. आणि आज गुन्हेगार जमातीची लोक, भटके जमातीची लोक ही एक घटक आहे. या घटकाचा न्याय देण्यासाठी आपल्याला ही भूमिका मांडता येईल, तेव्हा आपल्याला या घटक म्हणून जावं लागेल. संविधानिक हक्कासाठी आपल्याला घटक म्हणून भूमिका घ्यावी लागेल, जात म्हणून भूमिका घ्यावी लागणार नाही. उलट समाजाकडे जाताना आपल्याला जात म्हणून जाता येईल, परंतु सरकारकडे येताना मात्र आपल्याला सगळे म्हणून एकत्र यावं लागेल अशी आपल्याला या संदर्भातली भूमिका घेईल. त्या संदर्भात मी म्हणजे आपल्याला सांगू इच्छेल कसं करता येईल, या संदर्भातलं कसं करता येईल. मला असं वाटलं की आपण आपला लढा हा संविधानिक हक्कासाठी असला पाहिजे. आणि संविधानिक हक्क मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संविधानिक हक्क मिळवायचे नाही, त्याचं संरक्षण करायचं. कारण आमच्या बांधवांना ऑलरेडी तुम्ही दुसऱ्या देशामध्ये दिलेलं आहे. भारताचं संविधान आमच्या संविधानिक हक्काच्या विरोधात नाही. भारत सरकार आमच्या संविधानिक हक्काच्या विरोधात नाही, विरोधात आहे ते महाराष्ट्र सरकार. आपण त्या संदर्भात टोक काढलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी एक भूमिका म्हणून तुमच्या समोर मांडतो, ती चर्चा करू आपण या संदर्भात. ज्या दिवशी या महाराष्ट्र सरकारला, सत्ताधाऱ्यांना असं वाटेल की महाराष्ट्रातले भटकेमुक्त सगळे एकत्र आलेत आणि ते संविधानिक हक्क मागतायत, ते जे मागतात ते देतं हे सरकार. त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. आहे का तरतूद आपण जात म्हणून संघटन करू नये असं विचार करत असताना देखील हे पुरोगामी महाराष्ट्र एकट्या जातीला 3.5% आरक्षण दिलं की नाही? 2% आरक्षण एकट्या जातीला दिलं की नाही? या कशाच्या आधारे दिलं? म्हणजे ते फारच विषमतेच्या खाईत लोटलेले होते म्हणून दिलं का? त्यांची पावर होती म्हणून दिलं. हे लोक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला तुमचे संविधानिक हक्क मिळवायचे असेल तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र आल्यानंतर हे संविधानिक हक्क मिळतील. आणि संविधानिक हक्कानंतर म्हणजे संविधानिक हक्क म्हणजे काय? संविधानिक हक्क म्हणजे सत्तेतला वाटा बंधून. तुम्ही सत्तेत बसलं, तुम्ही जे ज्या मागता आजपर्यंत मागता ना,
संविधानिक हक्क आणि मागण्या ह्याच्यातला फरक असा आहे बंधू. मागण्या म्हणजे भीक आणि संविधानिक हक्क म्हणजे सत्तेतला वाटा. आपण दुर्दैवाने आपल्या चळवळीने आजपर्यंत जे काही मागितलं असेल तर मला भिकेच्या स्वरूपात दिसतो. आपण आपल्या सत्तेतल्या वाटेच्या संदर्भात आपला तो हक्क आहे, अधिकार आहे, हिस्सा आहे, अशी भूमिका अद्यापर्यंत आपल्याला मांडलेली नाही कुणी. म्हणून आपली चळवळ आपल्या हक्कासाठी उठली पाहिजे, आपल्या हिस्सासाठी उठली पाहिजे. आणि तो तुमचा आहे, तो कुणाच्या माईचा नाही, कुणी भीक घालत नाही, तो तुमचा आहे. या देशामध्ये जे काही लोक वंचित आहेत, बाबासाहेबांनी विशेष संधी देण्याची भूमिका मांडलेली आहे घटनेमध्ये. या देशातली विषमता संपवायची असेल, या देशातला आदिवासी पण संपवायचं असेल, या देशातला अस्पृश्यता पण संपवायचं असेल तर यांना विशेष संधी दिली पाहिजे, अशा प्रकारची घटनेमध्ये तरतूद करून ठेवलेली आहे. आणि त्यानुसार या आदिवासी बांधवांना, ह्या अस्पृश्य बांधवांना विशेष संधी दिल्यामुळे आज त्यांच्यामध्ये प्रगती होताना दिसते. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगेल. 1950 साली जात न्याय शिक्षणाचं प्रमाण जर बघितलं तर बंधूंनो, सर्वात जास्त शिकलेली जात 1950 घटना लागू होण्या अगोदर कोणती जात असेल सर्वात जास्त शिकलेली जात? मी तुम्हाला सवाल करतो. 1950 साली घटना लागू होण्याअगोदर सर्वात जास्त जात म्हणून जर शिकलेली कोणती असेल तर तिला कोण नाव घेणार आपण? ब्राह्मण. कारण शिक्षणाची परंपरा त्याची होती. पण मला गर्व वाटतो बाबासाहेबांच्या ह्या दूरदृष्टीनं आणि त्या समाजाने घेतलेल्या त्या चालीनं आज सर्वात जास्त शिकलेली जमात कोणती असेल तर बौद्ध समाज. आपण त्यांचं टाळ्याच्या गजरात अभिनंदन केलं. कारण शिक्षणाचा जो पायामूळ सांगितला बाबासाहेबांनी, शिका आणि संघटित व्हा, संघर्ष करा, त्यामुळे अशी आपण आज आलो पाहिजे. त्या वाटेनं आपण गेल्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये पर्याय दिसत नाही. परंतु भटके विमुक्त म्हणून आम्हाला विशेष संधी दिली पाहिजे. हा हक्क आपण दाबत ठेवून या संदर्भातला लढा भविष्यामध्ये उभा केला पाहिजे. म्हणून मी अनेक न जाता शेवटच्या टप्प्याकडे जातो बंधूंनो, आपल्यासमोर चर्चेला ठेवतो. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मला असं वाटतं आज तुम्ही जे या ठिकाणी आपण जमलेलो आहोत, ही वेळ मला कुठेतरी असं संकेत दिसते की ही वेळ तुम्ही बसण्याची वेळची फार महत्वाची आहे. या सगळ्या भूमिकेच्या संदर्भात आपण जे या ठिकाणी बसलो आहोत ही वेळ फार महत्वाची आहे. याचं कारण असं सांगेल, आपल्याला संविधानिक हक्क जर आपल्याला मिळवायचे असतील तर आपल्याकडे हत्यार काय आहे? काही आपल्या चळवळीच्या माध्यमातून म्हणतात चला मोर्चा काढू, उपोषणाला बसू, आंदोलन करू, निवेदन देऊन थकू, रॅली काढू. बंधून ह्या सगळ्यांना शासनाच्या याच्यावर परिणाम काय झालाय? अहो आपल्यातला आदर्श आहे, त्याचा जर आदर्श घ्यायचा म्हटलं तर सर्वात डेंजर जे काय भूमिका घेते ते आपले नक्षलाईज बंधू घेतात. माहिती आहे आपल्याला. अहो त्यांनी गोळ्या घातल्या, सरकारला अधिकाऱ्यांना मारतात, तरी देखील सरकार त्यांच्या समोर नमलेलं आहे. ह्या प्रकरणात आपल्याला जाता येईल काय? म्हणजे एवढे आक्रमक मोर्चे काढले, आंदोलनं केली, उपोषणं केली, शक्ती दाखवली. वडार समाजाचा 94 साली मेळावा झाला तर बंधूंनो 2 लाख लोक आम्ही एकत्र जमलो होतो. आणि ती शक्ती बघून आमच्या चाहूल निर्माण झाली होती. परंतु आज या शक्तीने सरकार भिणार नाही. हे अतिशय हत्तीच्या चालीने चाललेलं सरकार आहे. ते सरकार कशाला घाबरतं? जसं आपण या ठिकाणी संविधानाने दिलेला संविधानिक हक्क आमचा आहे तो देण्यासाठी या ठिकाणी जमलेला, तर संविधानानंच दुसरा एक हक्क आहे तो म्हणजे आपल्याला मिळालेला मताचा अधिकार. आणि तेच खऱ्या अर्थानं आपलं जालिम शस्त्र आहे. पण दुर्दैवाने आपल्याला ते वापरता आलं नाही. काल ताई सांगत होत्या AK-47 रायफल दिली तर हे तुम्ही काम कराल का? यस, मतदानाचा अधिकार म्हणजे तो विचाराची AK रायफल 47 रायफल आहे असं मी मानतो. म्हणून आपल्या आता या ठिकाणी बसलो आहोत त्याचं औचित्य ह्या गोष्टीचं आहे. आपण असं संदेश गेला पाहिजे महाराष्ट्राच्या सरकारला की आम्ही सगळे महाराष्ट्रातले भटके मुक्त एक आहोत आणि आम्ही सगळेजण एकत्र म्हणतो आहोत की आम्हाला आमचे संविधानिक हक्क आणि अधिकार पाहिजे, तुम्ही देता की नाही देता? हा सवाल आपल्याला करता आला पाहिजे. जर सवाल करता नाही आला तर हे सरकार तुम्हाला विचारणार नाही. किती चेष्टा करावी या सरकारने. एखादं संघटन म्हणतो, किती प्रामाणिकपणे काम करणारी संघटनेचे माणसं जातात आणि एखाद्या मुख्यमंत्र्याला म्हणतात किंवा मंत्र्यांना म्हणतात साहेब आमच्या संघटनेचं हे काम करा. ते पहिला प्रश्न करतात, तुमच्यातल्या किती संघटना तेवढं सांग रे. आमची चेष्टा केली जाते. आणि म्हणून त्यांच्यासाठी तेच पाहिजे. आमच्यातल्या संघटना आणखी कशा वाढतील, कोणाच्या कसे समर्थक होतील. जरूर मी म्हणतो कोणत्याही पक्षाच्या विरोधात मी जाण्याची भूमिका मांडत नाही. मला असं वाटतं की आमचे हक्क आणि अधिकार ते आमचे आहेत आणि आम्हाला मिळाले पाहिजे. त्यासाठी आम्ही सगळ्यांची मैत्री करू, सगळे सांगताल तसं करू, परंतु आमच्या हक्क आणि अधिकाराच्या बाबतीत आम्ही तडजोड मात्र करणार नाही. म्हणून महाराष्ट्र सरकारचे एक जबाबदार म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एक पत्र लिहिण्याची मी भूमिका तुमच्या समोर मांडतो. कारण या सगळ्या गोष्टीला जबाबदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते व्यक्ती म्हणून मी त्यांच्याकडे बघत नाही. जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे आणि त्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्याची आहे. ते पत्र मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आपल्या सगळ्याच्या वतीने लिहावं अशा प्रकारचं आशयाचं पत्र मी लिहिलेलं आहे. बंधूंनो, मुख्यमंत्र्याला पत्र लिहितोय आपण
ती तुमच्यासमोर मांडतो, आपण चर्चा करू या संदर्भात. मी म्हणत नाही हे फायनल आहे, आपण सगळ्यांनी या संदर्भातलं आपली मताने हे पुढच्या सत्रामध्ये मांडणार आहोत. महाराष्ट्रामध्ये आम्हाला विमुक्त भटक्या जमातीचे घटक म्हणून 1961 सालापासून सवलती सुरू केलेल्या आहेत, परंतु या असणाऱ्या सवलती संविधानिक नाहीत. पहिल्यांदा आपण असं निवेदन देतो की ह्या जे सवलती आहेत त्या संविधानिक नाहीत. आम्ही 342 चे दावेदार आहोत, आदिवासीचे दावेदार आहोत, त्या अनुषंगाने आम्हाला सवलती दिल्या पाहिजेत म्हणून असं या ठिकाणी म्हणतो. आणि बंधूंनो, ॲबॉरिजिनल, मी या ठिकाणी ॲबॉरिजिनल शब्द असा वापरतोय. भटके आणि विमुक्त हे नाव हे सरकारच्या मनाप्रमाणे मिळालेले, आपण नाही मागून घेतलेलं. ते आपलं नाव नाहीये, ते कलंकित नाव आहे असं मी मानतो. फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचं सारखं आम्हाला हे नाव दिलेलं आहे. गुन्हेगार जमातीचा पुन्हा पुनरुच्चार होऊन म्हणून गुन्हेगार जमातीचं विमुक्त नाव दिलं, त्यामुळे गुन्हेगारीचा शिक्का आम्ही ह्या नावानं अजूनही पुढे घेऊन जात आहोत. म्हणून आम्ही स्वतः 1871च्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अभ्यासानुसार आपण 1871च्या अगोदर ॲबॉरिजिनल ट्राईब्स मध्ये होतो. आपलं हे पहिलं मूळ नाव होतं, ते मी तुम्हाला विचारासाठी मानतो. ॲबॉरिजिनल जमातीच्या लोकांची आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थिती आजही अत्यंत खालावलेली आहे. वास्तविक पाहता देश स्वातंत्र्य झाल्यानंतर समाजातील विषमता दूर करण्यासाठी घटनाकारांनी मागासवर्गीय घटकांना विशेष संधी देण्याची संविधानामध्ये तरतूद करून ठेवलेली आहे. या तरतुदीनुसार आज अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या घटकांना आर्थिक, सामाजिक, राजकीय तरतूद केल्या जात आहेत, परंतु अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीपेक्षाही जास्त मागास असलेल्या ॲबॉरिजिनल कंसात विमुक्त भटक्या जमाती मात्र समानतेच्या संधीपासून आजही वंचित आहेत. 1952 ला गुन्हेगारी जमाती कायदा रद्द झाल्याच्या नंतर आमच्यासाठी संविधानिक तरतुदी करण्याच्या अनेक अहवालात नमूद केलेल्या असताना देखील आमच्या विमुक्त भटक्या जमाती हा असंवैधानिक घटक निर्माण करून आमचे संविधानिक हक्क हिरावून घेतले गेलेले आहेत. त्यामुळे आमचे फार मोठे नुकसान झालेले आहे. देश स्वातंत्र्य होऊन 67 वर्ष झाली तरी देखील आजही बहुतांशी लोकांना राहायला घर नाही, जगण्याची साधने नाहीत, पोट भरेल तिकडे स्थलांतर करावं लागते. त्यामुळे अत्यंत दारिद्र्याचे जीवन जगावे लागते. स्वातंत्र्य भारतात अजूनही आम्ही बेदखल राहिलो आहोत. त्यातच ब्रिटिश काळातील गुन्हेगारी कायद्याचा कलंक आजही बेजार करत आहे. याचे मुख्य कारण आमच्यासाठी संविधानिक तरतुदी केल्या गेलेल्या नाही. आमच्या संविधानिक तरतुदीबाबत आम्ही आपणाला मागील संविधान दिनी, गेल्या संविधान दिनी बंधून या संदर्भात 2 गोष्टी सांगतो पुढे चालतो. आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर संविधान निर्माण झालं, ते निर्माण झालेलं संविधान भारताला दिलं गेलं, सुपूर्द केलं गेलं तो 26 नोव्हेंबर 1949 दिवस. त्याला आपण संविधान दिन मानतो. या देशातल्या नागरिकांना समान हक्क, समान अधिकार, स्वातंत्र्य हे सगळं देणारं संविधान 26 नोव्हेंबर 1949 साली या देशाने स्वीकारलं. आणि त्याचा औचित्य साधून भटके मुक्तांना संविधान दिनी संविधानिक हक्क मिळाले पाहिजे याची जाणीव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला करून देण्याची आम्ही गेल्या वर्षी भूमिका केली. आणि म्हणून ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे, परंतु त्यावर अद्याप काही कार्यवाही झालेली नाही. आमच्या संविधानिक मागण्या खालील प्रमाणे आहेत. आमचे विमुक्त भटके हे कलंकित नाव बदलून ॲबॉरिजिनल जमाती असे शासकीय दफतरात नामकरण करावं. पहिल्यांदा विमुक्त भटके ह्या गोष्टीमुळे संविधानिक हक्काला अडथळा निर्माण होता असं मला वाटतं. ते आमचं नाव नसताना आम्हाला दिलं गेलंय. आम्ही ॲबॉरिजिनल ट्राईब म्हटल्यानंतर आपण आदिवासीच्या सवलतीसाठी आपला रस्ता मोकळा होईल म्हणून आमचं मूळ नाव जे ॲबॉरिजिनल ट्राईब होतं ते आमचं नामकरण दप्तरात करण्यात यावं. हा आता ऐतिहासिक होईल साहेब बंधूंनो. आपण जरा वेगळ्या विटाने चाललेलो आहोत, हे जरा आश्चर्य वाटण्याची शक्यता आहे, परंतु ही आपण डिमांड आजच्या मुख्यमंत्र्याला पहिल्यांदा आपल्या निवेदनामध्ये करत आहोत. केंद्रामध्ये आम्हाला ॲबॉरिजिनल ट्राईब, ॲबॉरिजिनल जमाती कंसात ST चा संविधानिक दर्जा मिळण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारची केंद्राकडे शिफारस करण्यात यावी असं महाराष्ट्र सरकारला आपण या संदर्भात म्हणतो आहोत. आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या बजेटमध्ये आर्थिक तरतूद करण्यात यावी. म्हणजे आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दरवर्षी महाराष्ट्र सरकारने 6000 कोटीची तरतूद केली पाहिजे. ही आमचा संविधानिक हक्क आहे, तो आम्हाला मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण या मानतो आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमच्यासाठी स्वतंत्र राजकीय आरक्षण निर्माण केलं पाहिजे. आमच्यातलं नेतृत्व स्थानिक पातळी आज सरकारच्या हातात रिक्त. लक्षात घ्या, या सगळ्या डिमांड्स आहेत महाराष्ट्र सरकारच्या हातात रितले. जर नोकरी आणि शिक्षणामध्ये आम्हाला 11% सेपरेट आरक्षण देतात तर राजकीय आरक्षण सेपरेट का देत नाही? त्याच्यामुळे हजारो आपले बांधव हे नेतृत्व निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत आपल्याला संधी याच्यामध्ये मिळणार आहे. दुसरा 5वा मुद्दा आहे आमच्यावरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण देणे. बंधूंनो, या संदर्भात म्हणतात की हा केंद्राचा नियम कायदा आहे आणि त्यामुळे तुम्हाला देता येणार नाही. मग मी तुम्हाला एका गोष्टीचा संदर्भ देतो. आता RTI कायदा आहे, माहितीचा अधिकार या देशात अंमल झालेला आहे, परंतु माहितीचा अधिकाराचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे. हा माहितीचा अधिकाराचा अंमल पहिल्यांदा महाराष्ट्राने निर्माण केला आणि मग केंद्राने अवलंबून केला. मी म्हणतो महाराष्ट्रातल्या सरकारच्या अखत्यारीत भटके मुक्तांचा स्वतंत्र कायदा करावा त्यांनी आणि आम्हाला अॅट्रॉसिटी सारखा कायदा करून आमचं संरक्षण करावं. ते महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आहे. आमच्या लोकांच्या कायम वास्तव्यासाठी
विशेष पुनर्वसन राबवून घरे व जागा देण्यासंदर्भात निर्णय घ्यावा. बंधूंनो, पुनर्वसन समितीने मी पहिल्यांदा सांगितलं 1949 साली या सरकारला सांगितलं होतं 3 वर्षाच्या आत ग्रामीण भागातले सगळे भटके मुक्तांना घरं मिळाली पाहिजेत, 5 वर्षाच्या आत शहरातल्या भटके मुक्तांना घरं दिली पाहिजेत 1950 साली. आणि आपण आज 2013 साली महाराष्ट्र सरकारला म्हणतो की आमचं घरं द्या ना, आमचं पुनर्वसन करा. आणि 98% आपली लोक आजही भूमिहीन आणि बेघर आहेत. त्यामुळे या सगळ्या मागण्याचा विचार, वरील संदर्भी मागण्या ह्या आमच्या संविधानिक हक्काच्या आहेत, मात्र आमचा असणारा संविधानिक हक्क देश स्वातंत्र्य झाल्यापासून डावला जात असल्याची आमची भावना झालेली आहे, माझी स्वतःची झालेली आहे. आणि ते मी तुम्हाला सगळ्याला आज या ठिकाणी सांगतो आहे. आम्ही आपणास या निवेदनाद्वारे विनंती करत आहोत, महाराष्ट्रातल्या 42 भटक्या जमातीचे नागरिक मुख्यमंत्र्याला विनंती करत आहेत. आम्ही आपणास या निवेदनाद्वारे विनंती करत आहोत की आमच्या संविधानिक मागण्याचा विचार येत्या 2014च्या निवडणुकीपूर्वी करावा. अतिशय मार्मिक विषयावर आपण आता शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. 2014च्या पूर्वी आमच्या ह्या संविधानिक मागण्या आमच्या आहेत, या संदर्भात तुम्ही विचार करावा. तसे न झाल्यास आम्ही ॲबॉरिजिनल जमातीचे कंसात विमुक्त भटके लोक संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार नकारात्मक मत नोंदवून आमची नाराजी व्यक्त करण्याचा निर्णय घेत आहोत. बंधूंनो, नकारात्मक अधिकाराच्या संदर्भात थोडं सांगतो. नकारात्मक अधिकार हा भटक्या मुक्तांना मिळालेला अतिशय संधी मी मानतो. अशी परिस्थिती होती, जे सरकार सत्तेत असतं त्याला जर म्हटलं की तुम्ही काम नाही केलं तर आम्ही दुसऱ्याला मत देऊ, आणि आपल्यातली फोटाफूट होती, कोणत्या कोणत्या पक्षात आपण विभागला जायचो. सरकारला नाही दिले तर विरोधक आपल्याला आपले मत मागण्यासाठी आपल्या पाठीमागे पळायचे. आणि दुसरे आपल्याला शस्त्र आहे की आम्ही बहिष्कार घालू. बहिष्कार सुद्धा संविधानाचा अपमान आहे. परंतु आज सुदैवाने सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला. मला सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयाचा भटके मुक्तांसाठी अतिशय चांगला दिवस आला असं मला वाटतं. सुप्रीम कोर्ट सांगतं वरील पैकी उभा राहिलेले सगळे जो लोक मला योग्य वाटत नाही, त्यामुळे मी या कोणाला न मत देता शेवटचं मत नकारात्मक मत मी नोंदवतो. म्हणजे मला कुठल्याही याच्यातला पसंत नाहीये, लायकीचा नाहीये अशा प्रकारची भूमिका असेल तर मला नकारात्मक मत नोंदवायचा सुप्रीम कोर्टाने आपल्याला अधिकार दिलेला आहे. आणि त्या अधिकाराचा वापर करून भटके मुक्तांचे हे राहिलेले संविधानिक हक्क, गेल्या 40-50 वर्षातले हक्क मिळवून देण्यासाठी आपण जर हे मुख्यमंत्र्याला सुचवलं तर ह्याच्या पाठीमागच्या पुढच्या सत्रामध्ये आपण स्ट्रॅटेजी म्हणून चर्चा करू. मला असं या संदर्भातल्या अतिशय फलदायी गोष्ट या संदर्भात दिसते. आपण या निर्णयामध्ये जर आलो ना, जर असा संदेश महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देऊ शकलो तर मला असं वाटतं की हे आपली सगळी वाटणी आहे. जे पैशातले असेल, प्रतिनिधित्व असेल, अट्रॉसिटी संरक्षण असेल, घराचं असेल, रेशन कार्डचं असेल, हे आपले, फक्त आपण एकत्र नसल्यामुळे हे सरकार आपल्याला कानाडोळा करताना दिसतंय म्हणून. त्यामुळं मी असं तुम्हाला शेवटचं आवाहन करील, जर का आपल्याला खरंच काम करायचं असेल, भटके मुक्तांच्या मध्ये परिवर्तन करायचं असेल, पालामधले परिवर्तन करायचं असेल, त्यांचे अन्याय अत्याचार रोखायचे असतील तर आपण आपल्या मनाची कवड खुली करूया. आणि जर कवड बंद करून या ठिकाणी आलो असेल तर बंधूंनो मी विनंती करेल, परत भटके मुक्तांचं नावच घेऊ नका. जगतील ते जगतील, जसे जगतील ते जगतील. काय तुम्ही त्या आपल्या माता भगिनी इथं या ठिकाणी आलात, काय हलाखीचे जीवन जगतात, यांच्यासाठी आपण कसल्याही प्रकारची कवड बंद करून ती खुली करावी. आणि आपल्या समाजासाठी तुम्ही जे दिलेला वेळ आहे, तुम्ही जे पैसा खर्च करता, विचार खर्च करता, त्या संदर्भात मी तमाम भटके मुक्तांच्या वतीने तुमच्या सगळ्याचं अतिशय मनपूर्वक असं कौतुक करतो, तुम्हाला अभिनंदन देतो, धन्यवाद देतो. आज आपल्या समोरची समस्या आहे, खऱ्या अर्थाने भटके मुक्तांसाठी काम करणारे कार्यकर्त्यांची उणीव झालेली आहे. एक नैराश्याचे वातावरण झालेलं आहे. जे काही चळवळी उभे राहतात ते स्वतःसाठी उभे राहतात, स्वतःच बघतात, अशा प्रकारचा संदेश समाजामध्ये गेलेला आहे. या समाजाला आपण, ह्या संदेशाला आपण तोडायचे काम करायचं, आपल्याला कसरतीने काम करावं लागेल. समाजामध्ये जर आपल्याला वातावरण निर्माण करायचं असेल तर कष्ट नक्कीच घ्यावं लागतात. आता पूजाताई तुम्हाला नंतरच्या सत्रामध्ये सांगणार आहे की कशा पद्धतीचं काम करताना काय अडचणी येतात. तुम्ही पण सगळे शेअर करणार आहात. मी शेवटची तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, आता चव्हाण साहेबांनी सांगितलं आपल्या क्रिमिलेअरचा विषय. क्रिमिलेअरचा आपल्या शिक्षणापासून आपल्याला मर्यादित ठेवलेला, म्हणजे आपल्यामध्ये गरीबी श्रीमंत करून आपल्याला आपल्या सवलतीपासून ठेवलेला, या सगळ्या विषयाचा मी असं म्हणत नाही हे फायनल विषय आहे. हे जे आता भूमिका मांडतो हे अंतिम नाहीये बंधूंनो. आपण फक्त सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, आपल्या सगळ्याच्या पाठीमागचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, आपण व्यवस्थितपणे एकत्र येत नाही, हा आपला पहिला प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल, तुम्ही कुणाचाही चुकू द्या. आज भरत विटकरने किती तुमच्या समोर जरी वक्तृत्व केलं असतं त्याने प्रभाव देऊन तुम्ही असं समजू नका. प्रत्येकाने ह्याच्यामध्ये आपण योगदान देऊया. सगळ्याच्या विचाराचा सार कसं काढता येईल, आपल्याला सगळ्याला एकत्र पुढे कसं करता येईल, कोणते कोणते आपल्याला अडता येईल, आपला शत्रू कोण, आपला मित्र कोण, हे सगळे एकत्र बसून निश्चित करण्याची भूमिका घेऊया.
आणि वारंवार आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी आपण बसत राहूया, चर्चा करत राहूया आणि चांगला आहे जे आपण घेऊन पुढे जाऊया. हे सगळे विचार तुम्ही आज अतिशय खूप वेळ माझं भाषण ऐकलेलं आहे. खरं म्हणजे मी 5-6 वर्षापासून जी काही नोकरी सोडून पूर्ण वेळ आहे भटके मुक्तांच्या मध्ये जाऊन ऐकलंय, ती खऱ्या अर्थाने तुम्ही सगळ्या बंधूंनी माझं ऐकून घेतलेलं आहे. माझं मन मोकळं झालेलं आहे. त्यामुळे मला समाधान वाटतं. ते हे समाधान व्यक्त करून मी सर्वांना धन्यवाद देतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भटके. शासनाची काय रणनीती आहे ती तुमच्या लक्षात आलेलीच आहे. सरकार, राज्यकर्ते आणि शासन हे आपल्यावर कशा पद्धतीने अन्याय करतं आणि आपण आपली पिळवणूक कशी करून घेत आहोत हे आपल्या लक्षात आलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला मार्ग काढायचा आहे. आपल्या तळागाळातील ग्रासरूट लेवलवरती काम